येणार आहोत जो सगळ्यांचा आता सध्यांचा ज्वलंत विषय आहे तो म्हणजे एंटरप्रेन्योरशिप. स्वतःचा व्यवसाय करण्याची इच्छा आपल्यापैकी बऱ्याच जणांना असेल, तर त्यांना हा डेफिनेटली तुम्ही जॉइन केलं म्हणजे डेफिनेटली यू हॅव अ विल तुमच्यामध्ये ती इच्छा आहे. आता तुमची ही इच्छा किंवा तुमचं हे स्वप्न तुम्ही प्रत्यक्षात कसं उतरू शकता त्याबाबत मी काही गाईडलाईन्स आज द्यायचा प्रयत्न करणार आहे. जसं सांगितलं गेलं मी गेल्या 36 वर्षापासून लोकांना उद्योगाला लावणे हेच माझा उद्योग आहे. आणि खूप सक्सेस त्याच्यामध्ये मिळालेला. मोर दॅन 60,000 लोकांची एक नवउद्योजकांची फौज आम्ही निर्माण केली आहे. आणि लॉकडाऊन नंतर तर आता असं झालं की पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज आमचे उद्योजक आहेत. अनेक वेगवेगळ्या राज्यातून सुद्धा काही लोक जॉईन झालेले आहेत, जॉईन होत आहेत. अगदी कर्नाटक मधून आले, गुजरात मधून आले, अगदी पर प्रांतातून पर राष्ट्रातून सुद्धा आले. तर मित्रांनो, हे सगळे जे काही प्रयोग प्रोग्राम आहेत त्याचे रिझल्ट सुद्धा खूप चांगले आहेत. पीपल वी आर गेटिंग रिझल्ट ऑनलाईन प्रोग्राम मधून रिझल्ट येतील का एक पहिली शंका आमच्या सगळ्यांच्या सुद्धा मनात होती. परंतु ते इतकं चांगलं झालं की उलट जे काही आम्ही देऊ शकत होतो ऑफलाईन मध्ये त्याच्यापेक्षाही थोडस जास्त आता आम्हाला ऑनलाईन मध्ये देता येते आणि अतिशय स्ट्रॅटेजिक वेने करता येते. तर मित्रांनो, लेटेस्ट बिगिन की कशा पद्धतीने आपला हा जर्नी जो आहे तो आपण करू शकतो. मुख्य पहिले काय करायला पाहिजे की तुम्ही उद्योजक का व्हावं हे तुम्ही पहिले ठरवलं पाहिजे. व्हाय वाय यू वॉन्ट टू बी एंटरप्रेन्योर, काय तुमचे उद्देश आहे. पण ज्याला उद्देश माहिती असेल ना त्याला पुढचा प्रवास खूप सोपा करते. पहिलं काय असो, एकतर आपल्या सगळ्यांना पैसे कमवण्याची खूप सारी इच्छा आहे, नाही का? आणि असायलाच पाहिजे. ज्याला पैसे कमवायचे नाही त्यांनी उद्योगवरती यायचं बी नाही असं मी सांगतो. तर बेसिकली जर पैसा खूप पाहिजे असेल तर तो उद्योगातच आहे. नाशिक किंवा कोणत्याही प्रांतातले तुम्ही महाराष्ट्र मुंबईतल्या 100 रिचेस्ट पर्सनची यादी केली किंवा कोणत्याही रत्नागिरीतल्या 100 रिचेस्ट पर्सनची यादी केली तर ते 100 लोक उद्योजकच सापडतील. मग एंटरप्रेन्योरशिप मध्ये पॉवर आहे की ती संपत्ती निर्माण करू शकतात. म्हणजे संपत्ती जर आपल्याला निर्माण करायची आहे तर मग एंटरप्रेन्योरशिप हा चांगला पर्याय आहे. ओके. आणि एक तर रेग्युलर सोर्स ऑफ इन्कम येतो, रेग्युलर कंटिन्युअस. असं नाही की महिन्यातून एकदाच मिळणार, तर ते रेग्युलर मिळणार. आणि जेव्हा रेग्युलर पैसे येत राहतात तर एक रेग्युलर चैतन्य सुद्धा आपल्यामध्ये निर्माण होत असतं. त्यामुळे त्यासाठी आपण केलं पाहिजे. दुसरं म्हणजे काय की एक उद्योगामध्ये ना मित्रांनो कंटिन्युअस क्युरियोसिटी असते, नाही का? एक आकर्षण असतं नुसतं, पण त्यावर एक उत्सुकता असते. आता मलाही आज उत्सुकता होतीच ना, म्हणजे बिफोर स्टार्टिंग किती लोक येतील, कुठून येतील, काय येतील, एक एक सगळ्यांमध्ये ही उत्सुकता असते. तर आपल्यामध्ये ती उत्सुकता आहे आणि आम्हाला उत्सुकता आहे की याच्यात खरंच किती लोक एंटरप्रेन्योर बनू इच्छित आहेत, त्याच्याला फक्त फ्री आहे म्हणून आले. तर ही उत्सुकता तुम्हाला तरुण ठेवत राहते. जेव्हा स्टीफन हॉकिंग ह्या शास्त्रज्ञाला विचारलं की त्याची 53 वर्ष व्हील चेअरवर गेली तेव्हा त्याला विचारलं तो स्वतःला एवढा लाईव्ह कसा राहतो. तर त्याला उत्तर काय मिळालं, त्याने उत्तर काय सांगितलं, इट इज द क्युरियोसिटी. ही क्युरियोसिटी आहे की ज्याच्यामुळे मी तरुण राहतो. तर मित्रांनो, तुमची क्युरियोसिटी जी आहे ही तुम्हाला तरुण ठेवत राहते. जर तेच तेच काम राहिलं ना रोज, तर मग ती क्युरियोसिटी जिवंत नाही राहणार. सो फ्रेंड्स, रोज रोज काम जर वेगळं असेल तर क्युरियोसिटी नाही. तिसरी गोष्ट आपल्याला काय आहे की एक फ्रीडम. उद्योगात काय असतं, एक फ्रीडम मिळते. आणि फ्रीडम कोणाला नको आहे, सगळ्यांना हवं आहे. जेव्हाही सगळ्यांना हवी, फ्रीडम सगळ्यांना हवा. आता फ्रीडम जो आहे तुम्हाला जे पाहिजे ते करू शकता तुम्ही. आता आम्हाला वाटलं की हा उद्योग हा प्रोग्राम करावा, तो प्रोग्राम, मेरी मर्जी, कारण की वी आर द बॉस. सो फ्रेंड्स, उद्योगामध्ये फ्रीडम मिळतं. आणि पाचवी गोष्ट काय उद्योगामध्ये की तुम्हाला पुढच्या पिढीचं परत काही चिंता नाही राहत. नाही तर नोकरी करणाऱ्या पुढच्या पिढीची चिंता आहे. आणि आता नोकरी आपण म्हणतो रिस्क उद्योगात आहे, पण नोकरीत नाही का रिस्क. आता आपण पाहिलं कोरोनाच्या काळात जवळपास 10-12 कोटी लोकांचे जॉब्स गेले. तो मित्रांनो, मला सांगायचं काय की पण थोडीशी रिस्क घेऊन आपण काय उद्योग करू. आता सगळ्यांच्या मध्ये उद्योगाबद्दल एक कधी नव्हे ती सकारात्मकता आली. मग जर सकारात्मकता आलेली आहे तर त्याचा एक अभ्यास करून काम करूया ना. मात्र हे सोपं काम नाहीये. इट इज अ हार्ड ऑप्शन. पण हार्ड ऑप्शन कॅन बी मेड सिम्पल बाय प्रॅक्टिकली लर्निंग. त्याचं सगळं जर जाणून घेतलं तर आपण पुढे जाऊ शकतो त्याच्यामध्ये. तर मला सांगायचं काय की ही जी काही उत्सुकता जी आहे तुमची उद्योजक बनण्याची, तर त्याच्याबद्दल तुमच्या मनात अनेक प्रश्न जे असतील. मी ते प्रश्न समजत नाही, ते मिसकन्सेप्ट आहे. त्या काय कशा आहेत त्या मी तुम्हाला सगळं त्याचे पूर्ण प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला आज देणार. तुमच्या मते उद्योग करायचं म्हटलं तर तुम्हाला म्हणजे खूप पैसे लागतात.
यू रिक्वायर व्हेरी बिग लोन. पुढे खूप खूप पैसे लागतात, खूप रिस्क आहे, नाही का? असं वाटतं तुम्हाला याला बॅकग्राऊंड पाहिजे, अनुभव पाहिजे तुमच्याकडे, तुमच्याकडे काही बॅकग्राऊंड पाहिजे, मार्केट पाहिजे, रॉ मटेरियल पाहिजे, इन्फ्रास्ट्रक्चर, प्रॉपर गायडन्स, मार्केटिंग, बिझनेस आयडियाज कुठून घ्यायच्या, टेक्नॉलॉजी, फॅमिली सपोर्ट, असे अनेक प्रश्न तुमच्या डोळ्यासमोर असतात, नाही का? या प्रश्न मी असं म्हणत नाही की पैशाचे प्रश्न नाही, प्रश्न आहेत म्हणून तुम्ही लिहिले, पण या प्रश्नांना उत्तर सुद्धा आहे. नाही का? खूप सारे उत्तर आहेत. ते उत्तर आपण घेण्याचा प्रयत्न करूया, की ज्यामुळे तुमच्या हे जो काही सो कॉल ज्याच्यामुळे तुमच्या मनामध्ये एक निराशा झाली असेल, की अरे हे काय उद्योग करायला लय अवघड आहे राव. लय प्रश्न, लय पैसे लागतात, खूप रिस्क आहे, खूप हे आहे. पण ते सगळे प्रश्न आपण सिंपल करूया आणि त्याचे हे खरं आपला एक ज्याला आपण म्हणतो ना, हे मनातच आलेले काही हे मिसकन्सेप्ट आहे, प्रिज्युडायसेस आहे, हे दूर करणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, निगेटिव्हिटी कोणाच्याही व्यक्तीमध्ये येण्याचं प्रमुख कारण असतं आपल्या रॉंग बिलीफ्स. आपली बिलीफ सिस्टम जी आहे ती जर चुकीची असेल, ती जर रॉंग असेल, तर मग ते नाही होत. तर आपली बिलीफ सिस्टम मुळात पॉझिटिव्ह करणं खूप गरजेचं आहे. नकारात्मक विचार येण्यासाठी 3 कारणं मजबूत आहे असतं. एक पहिलं म्हणजे रॉंग बिलीफ्स असतात. आपल्याला पूर्वपार कोणीतरी सांगितलेलं आहे की उद्योग करणं म्हणजे लय अवघड काम आहे. हे जेणू काम तेच करे, बीजू करू होता काय? नाही का? आपले अंथरूण पाहून पाय पसरावे, हे आपलं काम नाही, पैशावाल्याचंच काम आहे. अनुभव असायला पाहिजे वगैरे वगैरे. हे सगळे अनेक लोकांनी या मिसकन्सेप्ट आपल्या हे रॉंग बिलीफ्स आपल्यामध्ये तयार केलेले आहेत. आणि त्या सिस्टीमच घेऊन आपण चाललोय. नाही अरे नाही होणार. असं कुठे चालेल? हे मुंबईला कुठे चालेल? नाशिकला कसे चालेल? हे रत्नागिरीला कसं चालेल? नागपूरला कसं चालेल? असे अनेकविध विचार आपल्या मनामध्ये येत असतात. आणि त्यामुळे काय होतं? ते जे रॉंग बिलीफ्स आहेत, ते जी बिलीफ सिस्टम आहे, ती बिलीफ सिस्टम तुम्हाला पुढे जाऊच देत नाही. आणि अनेकांच्या मनात विचार येतो पण ते करत नाही. का बरं? कारण हे एवढे प्रॉब्लेम कशाला करावं? ओके. आता या प्रश्नांची उत्तरे घेऊया, की नेमकं काय खरंच हे मिथ आहे का रियालिटी आहे? ते जर आपण समजून घ्या. आता कॅपिटल पैसा खूप लागतो उद्योगासाठी. मी तुम्हाला माझे हजारो पार्टिसिपंट्स आहेत, की जे दाखवू शकतो, की त्यांच्याकडे काही पैसे नव्हते. दे डिडंट हॅड मनी. पण दे आर नाऊ व्हेरी वेल एस्टॅब्लिश्ड. असे फक्त माझे विद्यार्थी असे नाही, अनेक विद्यार्थी, अनेक माझे तुम्ही आमच्या YouTube चॅनलला व्हिजिट करा. YouTube चॅनलला व्हिजिट करा. यू फाइंड नंबर ऑफ केसेस, नंबर ऑफ एंटरप्रेन्योर्स. जसं तुम्हाला आता सांगितलं गेलं, आता आमचा हा रवींद्र झोंबे म्हणून विद्यार्थी आहे. सुरुवात केली तेव्हा त्याच्याकडे काहीच नव्हतं, राहायला जागा नव्हती, रेल्वे प्लॅटफॉर्मवर 9 दिवस काढले. आणि हाच विद्यार्थी आज करोडचा 50 कोटीचा टर्नओव्हर करतो. ते नाही दाखवलं. 50 करोडचा टर्नओव्हर करतोय. त्याच्यानंतर रवींद्र जोशी आपल्या समोर, वैभव जोशी आपल्या समोर दिसत आहे. हे वैभव जोशीला जर तुम्ही भेटला तर त्यांनी जेव्हा त्याच्या ट्रेनिंग फी भरायचे पैसे नव्हते. हे सगळं तुम्ही युट्यूबवर बघा, आमच्या उद्योगवादींचे युट्यूब चॅनल बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला या सगळ्यांचे इंटरव्ह्यू सापडतील. या रियालिटीज. मित्रांनो, अक्षरशः 10 रुपयांनी त्यांनी व्यवसायाला सुरुवात केली. जी टाईल पॉलिशिंग मशीन आहे, ती भाड्याने घेऊन 10 रुपये रोजानी भाड्याने मिळायची आणि त्याच्यातून तो दिवसाकाठी 20-30 रुपये कमवायचा आणि त्याच्यातून त्यांनी व्यवसायाला सुरुवात केली. आता एकविरा ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज म्हणून आहे, ज्याचे 8 कारखाने आहे, 100 कोटीच्या वरती टर्नओव्हर आहे वर्षाचा. हे होऊ शकतं. देयर आर सो मेनी पॉसिबिलिटीज लाईक आमच्या अरुणा देवरे आहेत. नाशिकचे कोणी असेल तर त्यांना माहिती आहे की अतुल मिल्क म्हणून आहे. ही लेडी फक्त 4थी पास आहे, 4th स्टँडर्ड पास. जेव्हा 1987 ला आमच्याकडे आलं होतं, 88 ला, तेव्हा त्यांच्या मनात फक्त एक इच्छा होती काहीतरी करायची. त्यांच्या मिस्टरांचा ऍक्सिडेंट झालेला होता. उजवा पाय पूर्णपणे कापावा लागलेला होता. त्यांना हॉस्पिटलाइज करण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते. ट्रेनिंगची फी भरायला सुद्धा पैसे नव्हते. ते त्यांनी 100-100 रुपये करून भरले. आणि तीच लेडी, तिच्याकडे आज 500 लोक कामाला आहे आणि 100 कोटीचा जवळपास टर्नओव्हर ती करते. पण 10 लिटर दुधापासून विक्रीपासून सुरुवात केली. आज जवळपास 60,000 लिटर दुधाची विक्री ह्या मॅडम करतात. हे होऊ शकतं आपल्या बाबतीत सुद्धा. नलिनी कुलकर्णी एक साधारण, ज्यांच्या घरात तरी उद्योजकतेचा वारसाच नाही, अशा ह्या घरातून आलेल्या कुलकर्णी. पण त्यांच्या मनात इच्छा होती, मुलं थोडीशी मोठी झाली होती, काहीतरी करायचं. त्यांनी
आमच्या जाहिरातीच्या शेवटच्या दिवशी त्यांनी जाहिरात बघितली आल्या म्हणून मला काहीतरी करायचं, पण म्हणजे सर माझ्याकडे पैसे नाही. मला करता येईल म्हटलं तुम्ही या. शी पेड फीज इन 3 इन्स्टॉलमेंट, 300 रुपये फी. आज याच 100 जणांचं कुटुंब त्यांच्यावर डिपेंडंट आहे आणि आज त्यांचा 50 कोटीचा टर्नओव्हर आहे. हे होऊ शकतं उद्योगात. खाली तर खूप एस्टॅब्लिश नावं आहेत, तुम्हाला इथं नावं कुठेही सापडतील. त्यांचे इंटरव्ह्यू सुद्धा आपल्या उद्योगवरचे युट्यूब चॅनलवर आहे. अशोक कटारिया, पहिलं टेंडर भरायला 560 रुपये नव्हते, आज 10,000 कोटीचा टर्नओव्हर आहे. सुजय गुप्ता, आता 10 दिवसापूर्वी त्यांचा इंटरव्ह्यू घेतला. वेटर म्हणून काम करत होते. वेटर म्हणून काम करणारा, फडके टेबल पुसणारा, भांडे धुणारा हा व्यक्ती आज 5 स्टार हॉटेलचा मालक बी झाला. नाशिक मधले अतिशय प्रतिष्ठित प्रोजेक्ट ते करतायत. हनुमंत गायकवाड, स्वतःच्याच नोकरीची हमी नाही, आज या माणसाने 1 लाख लोकांना रोजगार दिला. व्हीव्हीजी ग्रुप सगळ्यांना माहिती आहे. त्यांचे बी 2 इंटरव्ह्यूज आपल्या याच्यामध्ये पहा. हेमंत राठी, रामबंधू मसाले सगळ्यांना माहिती आहे. सायकल पासून मसाल्याची विक्री सुरू केली, आज त्यांचे 500 कोटीचा टर्नओव्हर आहे. हे यांच्याकडे काही नव्हतं ना हो. मग हे सुरू कसं काय केलं? मग केवळ त्यांच्यामध्ये ती इच्छाशक्ती होती. हे म्हणून मला काय म्हणजे तुमची जे एक बिलीफ सिस्टीम आहे, ती बिलीफ सिस्टीम तोडणं खूप गरजेचं आहे. मला हे असं झालं तर तसं होईल, तसं झालं तर असं नाही काही मित्रांनो. जरा हे पैसा हा तर आपण निर्माण केलेला प्रश्न आहे. आणि जर तुम्हाला पैसा हवाच असेल तर अनेक स्कीम्स नेक्स्ट. देयर आर सो मेनी स्कीम्स जे अवेलेबल आहेत की ज्याच्या माध्यमातून तुम्हाला 10,000पासून 10 कोटीपर्यंत लोन मिळू शकतं. त्या सगळ्या स्कीमची माहिती आपण कार्यक्रमात घेणारच आहोत. पण तुम्हाला अगदी मुद्रा सारखी स्कीम आहे. आत्मनिर्भर मध्ये 10,000पर्यंत स्कीम आहे. मुद्रामध्ये तुम्हाला 50,000पासून लोन मिळू शकतं. 50,000 ते 10 लाख. पीएमईजीपी मध्ये 25 लाखापर्यंत लोन मिळतं. सीएमईजीपी मध्ये 50 लाखापर्यंत लोन मिळतं. स्टँडअप योजना त्याच्यामध्ये 1 कोटी लोन मिळतं, ज्याच्यामध्ये उद्योगवर्तींचं ट्रेनिंग हे तुमची प्री रिक्विजिट आहे. चेक करा त्या पोर्टलवर. उद्योगवर्ती ऑफिशियल हँड होल्डिंग एजन्सी आहे. आज जर तुम्ही सीएमईजीपी तुम्ही 25 लाख म्हटलं, 50 लाख म्हटलं, स्टँडअप 1 कोटी आहे. 2 कोटी रुपयाची सीजीटी एमएससी नावाची योजना आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला 2 कोटीपर्यंत कर्ज मिळतं. आणि त्याच्याहून पुढे जायचं असेल तर तुम्ही स्टार्टअप योजनेमध्ये पाहिजे तेवढे पैसे, तुम्ही फक्त आयडिया इनोव्हेटिव्ह असेल तर 10 कोटीपर्यंत सुद्धा कर्ज मिळू शकतं. सो पैसा हा प्रश्न नाहीच आहे मुळात. जर असला तरी एवढे स्कीम्स आहेत. जर जागा लागते, इन्फ्रास्ट्रक्चर लागते. अनेक लोकांनी इन्क्लुडिंग उद्योगवर्तींनी आम्ही रेंटल प्रिमायसेस मध्ये सुरुवात केली. आम्ही एक छोट्याशा जागेतून व्यवसायाला सुरुवात केली. आज आमचं स्वतःचं प्रिमायसेस आहे, ती गोष्ट वेगळी, परंतु अगदी छोट्या जागेतून अनेकांची सुरुवात आहे. तुम्ही अनेक नावं तुम्हाला भेटू शकतील. जर तुम्ही त्यांना जर भेटला तर ते तुम्हाला कळेल यार यांच्याकडे काही जागा सुद्धा नव्हती आणि तरी त्यांनी सुरू केलं. बरं, आता तुम्हाला पर्याय बी आहेत. एमआयडीसी आहे ठिकठिकाणी, स्पेशल इकॉनॉमिक झोन आहेत नाही का. तिथे तुम्हाला आता नाशिकमध्ये सिग्नलला उभं राहिलं, अनेक ठिकाणी होत आहे. कोऑपरेटिव्ह सोसायटीज आहे, कोऑपरेटिव्ह इंडस्ट्रियल इस्टेट आहे, क्लस्टर. उद्योगवर्तींनी स्वतः एक क्लस्टर तयार करून राहिले नाशिकमध्ये, फूड क्लस्टर. प्रायव्हेट इंडस्ट्रियल इस्टेट आहे. नंतर डीएमआयसी, दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर होते, जिथे 10,000 कोटीची गुंतवणूक होत आहे. इंडस्ट्रियल प्रिमायसेस सोसायटी, अनेक असे काही मार्ग आहेत ना की ज्याच्या माध्यमातून तुमचा जागेचा प्रश्न सुटू शकतो. आम्ही 2 वुमेन इंडस्ट्रियल झोन ऑलरेडी तयार केलेले आहेत नाशिकमध्ये. के झोन आणि एक एल झोन म्हणून आहे. एल झोन मध्ये आपल्या, के झोन मध्ये आमच्या नलिनी कुलकर्णीचं युनिट आहे आणि एल झोन मध्ये आमच्या अरुणा देवरेंचं युनिट आहे. एका ठिकाणी 40 तर एका ठिकाणी 27 युनिट्स आहेत. झोन आम्ही 2 कोऑपरेटिव्ह सोसायटीज केल्या, प्रिमायसेस सोसायटीज केल्या नाशिक मधल्या. एमआयडीसीतल्या पहिली इंडस्ट्रियल प्रिमायसेस सोसायटी आम्ही केली. एमआयडीसी मधला पहिला वुमेन इंडस्ट्रियल झोन आम्ही केला. आता फूड क्लस्टर आम्ही करतोय, ज्याच्यामध्ये 60 युनिट राहतील फूड प्रोसेसिंग मध्ये काम करणारे. आणि 100 एकरची इंडस्ट्रियल इस्टेट सुद्धा आम्ही विकसित करतोय. जागा हा प्रश्न नाही हो. म्हणून आपल्या मनात जागा पाहिजे की मी उद्योग करू शकेल. बाकी जागा भरपूर अवेलेबल आहे. तुम्हाला मार्केट नाही. भारतामध्ये मार्केट कसं म्हणून नाही म्हणू शकता आपण. हे 3 उदाहरणं आहेत आपल्या समोर की ज्यांनी अगदी इंटरनॅशनल फेम झाले.
याच्यातल्या 2 जणांना मी भेटलेलो आहे. त्याच्यामध्ये पहिले करसनभाई पटेल. ₹450 महिन्याने काम करत होते करसनभाई पटेल, निरमाचे मालक. अगदी घरातच त्यांचं एक चाळीत घर होतं, 3 रूमचं. एका रूममध्ये सगळं प्रोसेसिंग, मिक्सिंग करायचे आणि मग त्या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरून वरती मेणबत्तीने चिटकून त्या निरमा विकायचे. असे ते करसनभाई पटेल. ते 30,000 करोडचं मार्केट त्यांनी तयार केलं. कोण ओळखत नव्हतं करसनभाई पटेलला. कोणाला निरमा हा ब्रँड माहीत नव्हता. बट नाऊ इट बिकेम अ ब्रँड. त्यांनी मार्केट एस्टॅब्लिश केलं. हिंदुस्तान युनिलिव्हर सारख्या कंपनीला नाकीनऊ आणलं. की जी एवढी वेल एस्टॅब्लिश्ड मल्टीनॅशनल कंपनी आहे, ती सुद्धा 10 लाख रुपये महिन्याचे फक्त याच्यावर खर्च करते की निर्माचे पुढचे प्रोडक्ट काय असतील. असा एक साधारण घरातला माणूस एवढं मोठं मार्केट त्यांनी तयार केलं 30,000 कोटी रुपयाचं. दुसरं तर संन्यासी आहे. 20 वर्षापूर्वी पतंजली काय, कोणाला रामदेव बाबा कोणाला माहित नव्हते. आज 20,000 कोटीचं मार्केट तयार केलं त्यांनी, नाही का. आणि ते बी हिंदुस्तान युनिलिव्हर असेल किंवा तुमची नेस्ले असेल, अशा अनेक कंपन्यांना त्यांनी जेरीस आणलाय. आणि हेच ते रामदेव बाबा ज्यांनी सगळ्यात मोठं FMCGचं सगळ्यात मोठं सोयाचं युनिट त्यांनी विकत घेतलं. सगळ्यात मोठं डील झालं गेल्या 10 वर्षातलं FMCG मधलं सगळ्यात मोठं डील रामदेव बाबांनी केलं. संन्यासी माणूस, ज्याला पुढे संसार करायचा नाही, ज्यांना मुलं बाळ होणार नाही, ते करू शकतात, तर आपण तर संसारी लोक का नाही करू शकत. कारण की ते बघण्याचा तो दृष्टिकोन नाहीये सकारात्मक, ते बिलीफ सिस्टीम नाहीये. काही पास्ट एक्सपिरियन्सेस असतात, त्यामुळे आपल्याला असं वाटतं आपण नाही करू शकणार. अरे नाही ना, तेच गोष्ट परत थोडी करणार आहे, परत नवीन काही करू शकत. कोको कोलाने जेव्हा कोको कोला आणला, तेव्हा पहिल्या दिवशी 4 बाटल्या सुद्धा विकल्या जात नव्हत्या, विकल्या गेल्या नाहीत राहत. आज त्यांनी पूर्ण जगामध्ये मार्केट केलंय तयार. काहीच नव्हतं या दोघांकडे. जॉन आणि ग्रीक्स जे आहेत यांच्याकडे काही नव्हतं. दे डिडंट हॅड एनिथिंग, बट दे हॅव क्रिएटेड अ मार्केट. मार्केट हा उद्योजक आहे, कोण असतो जो मार्केट निर्माण करतो, आणि आपण करू शकतो. मी उदाहरण आहे. 2 शासनाच्या संस्था समोर माझी खाजगी संस्था आज त्या 2 संस्थांच्या पेक्षा जास्त टर्नओव्हर करते. पूर्ण महाराष्ट्रात थोड्या दिवसात आम्ही पूर्ण इंडियामध्ये सुद्धा मार्केट निर्माण करू. हे निर्माण करायचं असं, ही गरज निर्माण करणे हाच उद्योजकाचा स्थायी भाव असला पाहिजे. गरज पूर्ण करणे नव्हे, गरज पूर्ण करणे म्हणजे हे कोणाचं काम आहे? गरज पूर्ण करायचं ते विक्रेत्याचं काम आहे. आपण विक्रेता नाही, आपण एंटरप्रेन्योर आहोत. एंटरप्रेन्योर क्रिएट्स नीड. तर हे आपण भारतामध्ये नेक्स्ट, भारतामध्ये किती मार्केट आहे? ट्रमेंडस मार्केट आहे. जवळपास 39 कोटी लोक भारतामध्ये राहतात. जस्ट इमॅजिन, 139 कोटी, 140 कोटी लोक जिथे राहतात तिथे मार्केटची काय कमी हो. एक ऑस्ट्रेलिया दरवर्षी आपण तयार करतो. ऑस्ट्रेलिया एवढी जनसंख्या जेवढी आहे तेवढी तर आपण दरवर्षी प्रोड्यूस करू राहिलो. UP जे सर्वात मोठं आपलं राज्य आहे उत्तर प्रदेश, त्याच्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेले पूर्ण जगामध्ये ज्या आपण 200 कंट्री जरी म्हटल्या तर त्याच्यातले फक्त 196 कंट्रीज अशा आहे की ज्याची लोकसंख्या उत्तर प्रदेशपेक्षा कमी आहे. एवढं मोठं आपल्याकडे तर मॅनपॉवर आहे, लोकसंख्या एवढी मोठी. आपलं मिडल क्लासचं जे पॉप्युलेशन आहे, विच इज मोर दॅन 60 crores, विच इज मोर दॅन द पॉप्युलेशन ऑफ एंटायर युरोप. पूर्ण युरोपपेक्षा जास्त पॉप्युलेशन आपल्या मिडल क्लासचे आहे. आपले जे रिच क्लास आहे त्यांचं जे मार्केट आहे, इट इज 1/4 ऑफ US मार्केट आहे. आणि आपलं जे लोअर क्लासचं जे मार्केट आहे, इट इज 50% ऑफ द आफ्रिकन मार्केट. आणि आपण म्हणतो मार्केट नाही. कसलं मार्केट नाही? सगळं मार्केट आहे. पण ते मार्केट मिळवण्यासाठी तुम्हाला रिस्क बी घ्यावी लागेल, नाही का. मला नशिबाने म्हणा, काही म्हणा, मला एक शौक आहे. मी अंबानी, धीरूभाई अंबानींना 1 मिनिट का भेटण्याचा मला योग मिळाला. त्याच्यासाठी मी रिलायन्सचा शेअर होल्डर झालो. त्यांना एक प्रश्न विचारला की व्हॉट इज द सिक्रेट ऑफ युअर सक्सेस. तर ते म्हणे, इट इज व्हेरी सिम्पल, आय जस्ट वेंट ऑन टेकिंग रिस्क. मी फक्त धाडस करत गेलो, नाही का. रिस्क से इश्क करो, हा ते पॉप्युलर डायलॉग आपल्या सगळ्यांना माहिती आहे. जेव्हा तुम्ही रिस्क घेण्यावर इश्क कराल, त्याच्यावर प्रेम कराल, तुमचं सगळं पॅराडाइम शिफ्ट होऊन जाईल. रिस्क, आज मला सांगा कुठे रिस्क नाही आहे? रस्त्यावर चालण्यात बी रिस्क आहे,
काय माहिती काय होईल, यू नेव्हर नो. काल होता ना आज नव्हता, अशा अनेक उदाहरणं तुम्हाला मला माहिती आहेत. सगळं जीवनात रिस्क आहे, मग थोडीशी जास्त रिस्क घेऊ, पण कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊन आपण व्यवसाय करू शकतो ना. पण रिस्क आहे पण करायचंच नाही असं नाही. आता मला सर मला बिझनेस आयडिया काय उद्योग करावा ते समजत नाही. जेव्हा हजारो लोकांनी सुरू केलं मित्रांनो, त्यांना काही माहिती नव्हतं आपण काय करणार आहोत. फक्त त्यांना माहिती होतं की आपल्याला काहीतरी करायचंय. या भावनेने ते लोक उतरले आणि यस, त्यांना रस्ता बी माहित नव्हता. शिवाजी महाराजांना माहिती होतं का पाथवे की आपलं स्वराज्य कसं मिळणार, पण त्यांनी संकल्प केला मला हिंदवी स्वराज्य मिळवायचंच आहे. तुम्ही संकल्प केला, जेव्हा धीरूभाई अंबानी संकल्प केला मला भारतातला नंबर 1 एंटरप्रेन्योर व्हायचंय, ते झाले. आमच्या अशोक कटारे यांनी संकल्प केला की मला सगळ्यात मोठं बीओटी ऑपरेटर व्हायचंय, झाले ते. सुजय गुप्ता एक वेटर मध्ये काम करणारा, हॉटेलमध्ये काम करणारा हा साधारण व्यक्ती, जेव्हा एका बिल्डरकडे सगळ्या गाड्या बंगला ते सगळं पाहिलं तेव्हा कळालं की अरे तुम्हाला बिल्डर झालं तर पैसे भरपूर मिळतील. अरे बिल्डरच व्हायचं, 2 वेळा अपयश आले परंतु तरी 3ऱ्या वेळा झगडून त्यांनी बिल्डर झाला. आज नाशकामध्ये पहिले 5 बिल्डर पैकी काय. बिझनेस आयडिया खूप मिळायला लागतं, एकदा तुम्ही सुरू केल्याशिवाय तर नाही मिळणार. पण आपण सुरूच करत नाही, हाच तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम. अनेक लोक चर्चासत्र ऐकतात, हा बरं वाटतं, पण त्याच्यानंतर परत पहिला बरं होतं असं होतं. पण धाडसच केलं ते कसं होणार आहे. आयडियाज तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही काही कराल. अर्थात तुमच्याकडे आयडिया जरी नसली, आपल्या भारतामध्ये 150च्या वरती रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन आहे, ज्यांचं काम आहे टेक्नॉलॉजी डेव्हलप करायचं. आणि याच्यासाठी तुम्हाला CSIR काउन्सिल फॉर सायंटिफिक इंडस्ट्रियल रिसर्च, NRDC नॅशनल रिसर्च डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन किंवा आपल्या लेट APJ अब्दुल कलामांनी सुरू केलं नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन, एशिया पॅसिफिक सेंटर फॉर टेक्नॉलॉजी ट्रान्सफर, टेक्नॉलॉजी ब्युरो, अशा अनेक संस्था आहेत की ज्या देशातील आणि देशाबाहेरील अनेक तंत्रज्ञानाची माहिती तुम्हाला देऊ शकतात. त्यांच्या वेबसाईटवर गेले तर तुम्हाला 500-1000 टेक्नॉलॉजीची माहिती मिळेल. एवढ्या टेक्नॉलॉजी अवेलेबल आहेत, आयडियाज भरपूर आहेत. आम्ही स्वतः एक 500 उद्योग संधी एक सीडी तयार केलेली आहे. त्याच्यामध्ये 500 उद्योग संधी आहेत, 500 ऑपॉर्च्युनिटीज आणि प्रॉमिसिंग बिझनेस ऑपॉर्च्युनिटी. त्याची माहिती कुठे नाही मिळते. तुम्हाला ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये अनेक वेबसाईट आम्ही दाखवू की जिथे तुम्हाला सगळे आयडियाज मिळतील. आयडियाची काही कमी नाही, तरी सुद्धा आम्ही तुम्हाला सांगणार आहे कुठे कुठे आयडियाज कोणत्या आहे, संधी कोणत्या आहे तेही सांगतो तुम्हाला. आम्ही नुसतं उद्योग करा हे सांगणार नाही, तर उद्योग कोणता करा ते सुद्धा सांगणार. मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती की सध्याच्या ज्या काळात आफ्टर कोरोना इंडिया, भारत आपला जो देश आहे हा सगळ्यात जास्त फास्टेस्ट इकॉनॉमी, ग्रोईंग इकॉनॉमी म्हणून इमर्ज होऊन राहिला आणि सुपर पॉवर बनण्याच्या मार्गावर आपण आहोत. ज्या 2 कथित सुपर पॉवर आहेत, एक अमेरिका आणि चायना, ह्या दोघांची काय हालत आहे हे मी सांगायची गरज नाही, चेक करा. अजून कोरोनाने त्यांना सावध केलेलं, त्यांना कोरोनातून बाहेरच आलेलं नाही ते अजून. अमेरिकेमध्ये लाखो लोक जाऊ राहिले, 33 कोटी लोकसंख्या, पण तिथे आपल्यापेक्षा 3 पटीने जास्त लोक मेले. आपल्या भारताचा आपण स्वतःची कोरोना लस केली तयार, 2 लसी तयार केल्या. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, आजच एक इमेज झाला की नाकातून सुद्धा लस देता येईल अशी एक लस तयार केली भारतामध्ये आज खूप. त्याच्यामुळे काय झालं, भारतीयांच्या आणि तुमच्या आमच्या मनातून आज जी कोरोनाची जी भीती होती ती गेली. अर्थात तुम्ही सावधानी बाळगलीच पाहिजे. जरी अमिताभ बच्चन आता बोलत नसतील पण ते सावधानी बाळगा. लस जरी आली असेल तर सावधानी बाळगा, मास्क वापरा, डिस्टन्स ठेवा, हे सगळं करायलाच, हात धुवा, हे करा, कारण की अजून तो न्यू नॉर्मल. पण येस, संधी मात्र खूप इमर्ज होत आहेत. याच्यामुळे काय झालं की पूर्ण जगामध्ये भारताचा बोलबाला पडला. का बरं? आणि ज्या 2 महासत्ता आहेत त्यांची हालत काय. चायनाला तर अक्षरशः पूर्ण जगाने बॉयकॉट केलाय, नो चायनीज प्रोडक्ट असं भारतामध्ये नाही, सगळ्या ठिकाणी बोललं जात आहे, सगळ्या देशांमध्ये बोललं जात आहे. जपानने सगळे चायनामध्ये प्लांट
इंडियामध्ये शिफ्ट करू राहिले किंवा इतर देशामध्ये शिफ्ट करू राहिले. अमेरिका तिथले प्लॅन शिफ्ट करू राहिले. अमेरिकेमध्ये आज हालत एवढी खराब आहे तर तिथे वर्णद्वेषाची बी मोठी काही त्रास झाला लोकांना. आणि अजूनही आता ते पाहतो आपण ट्रम्प बायडेन हे काय वार चालू आहे. अस्वस्थ देश झालाय तो. आणि युरोपियन कंट्रीजमध्ये ती सेकंड वेव्ह नवीन स्ट्रेन सापडण्याचे प्रमाण अगदी लंडनमध्ये काय म्हणजे इंग्लंडमध्ये काय किंवा इटलीमध्ये काय किंवा तुमच्या जर्मनीमध्ये काय बेल्जियममध्ये काय हे हाल आहे तिथे. ते खूप हाल आहे. आणि त्या लोकांना अशा काही गोष्टींची सवयच नाही मुळात. त्यामुळे त्यांच्यासमोर मात्र इंडिया एक खूप चांगली इमर्ज होऊन राहिली. वी आर इमर्जिंग एज अ व्हेरी ग्रोईंग कंट्री. आणि आज भारताकडे सगळ्याच गोष्टीच्या सप्लायसाठी आज डिमांड होऊन राहिली. 200 कोटी लसची डिमांड आपल्या भारताच्या दोन जे कोविड लस तयार केली त्यांच्याकडे 200 कोटी लसीची मागणी आली. त्याच्या आधी आपल्यावर ट्रम्प दबाव टाकत होते की तुम्ही या गोळ्या पाठवा आम्हाला. भारतामध्ये आज प्रचंड संधी निर्माण झाल्या. त्या कोणत्या कोणत्या संधी क्षेत्र आहे ते आपण जरा जाणून घेऊया. मित्रांनो, त्याच्यातलं पहिलं क्षेत्र आहे ऍग्रिकल्चर. शेती. पुढच्या 10 वर्षासाठी शेती हा सगळ्यात उत्तम मार्ग राहणारे पैसे कमवण्याचा. लक्षात ठेवा. जी बेभरोशाची शेती आपण म्हणलो जातो पण त्या शेतीमध्ये सगळ्यात जास्त ऑपॉर्च्युनिटीज आहेत. भारत मुळात वी आर ऍग्रिकल्चर इकॉनॉमी आहे. आता लोकांना नवीन नवीन तंत्रज्ञान उपलब्ध होत आहेत. शेतीमध्ये नवीन नवीन प्रयोग केले जात आहेत. उत्पादनाच्या बाबतीत आपण अनेक क्षेत्रात आपण नंबर 1 आहोत वर्ल्ड मध्ये. आज असं झालं की आपल्या मालाला तर मागणी आहेच परंतु आपल्या मालाला परदेशात सुद्धा मागणी आहे. आता लोक चायनीज पदार्थ खायला बंद करून राहिले. चायनाचा अद्रक म्हणा, चायनाचे कांदे म्हणा, चायनाचे अनेक पदार्थ चायना तयार करतात ऍग्रिकल्चर कमोडिटीमध्ये. त्या सगळ्या गोष्टीवर जवळपास बहिष्कार टाकलाय. त्यामुळे भारतीय पदार्थांना खूप मोठी मागणी निर्माण झाली. आणि त्याच्यात जर थोडंसं तुम्ही पोस्ट हार्वेस्टिंग केलं. आपल्या इथे दुर्दैव काय आहे की आपल्या इथे ऍग्रिकल्चर प्रोड्यूस खूप तयार होतो परंतु त्या प्रोड्यूस झाल्यानंतर त्याच्यावर जी प्रक्रिया झाली पाहिजे हार्वेस्टिंग नंतरची जी प्रक्रिया झाली पाहिजे ती आपल्या भारतात खूप कमी होते. आणि ते जर आपण केलं साध्या साध्या प्रोसेसेस ज्याला आपण ग्रेडिंग म्हणतो, डिस्टोनिंग आहे, क्लिनिंग आहे, पॉलिशिंग आहे, पॅकेजिंग आहे, याला आणि त्यातल्या त्यात जर मानवी स्पर्श विरहित जर आपण पॅकेजिंग केलं तर त्याला खूप डिमांड राहणार आहे. त्यामुळे शेतकरी असो किंवा तुम्ही मग नाही शेतकरी जमत असेल तुम्ही शेतकऱ्यांचा माल घ्या, तो स्वच्छ करा, ग्रेडिंग करा, पॅकिंग करा. मानवी स्पर्श विरहित जर तुम्ही त्यांना दिलं तर येस आज ऑर्गॅनिक व्हेजिटेबलला प्रचंड डिमांड आहे. मैं आज आंध्र प्रदेशच्या एका कंपनीशी बोलत होतो. ते म्हणे साहब अगले 10 साल नहीं अगले 20 साल एग्रीकल्चर के रहने वाले. खाली लोगों में अवेयरनेस होना चाहिए कि कौन सी चीज अच्छी है. ट्रिमेंडस स्कोप आहे. त्याचबरोबर फूड प्रोसेसिंगला एक असं क्षेत्र आहे की ज्याच्यामध्ये प्रचंड शक्यता निर्माण झाली. अनेक गोष्टीला डिमांड आहे. अगदी मग पिकल पासून सॉसेस पर्यंत, पापड पासून चटणी पर्यंत, सिरप पासून ज्युसेस पर्यंत, बिस्किट्स, कुकीज, पॅस्ट्रीज, पेस्ट, पावडरी, डिहायड्रेटेड पावडर, स्पाइसेस अशा गोष्टींना प्रचंड डिमांड झालेलं आहे. आणि ऍग्री प्रोड्यूस म्हणजे आपलं जे फूड प्रोसेस फूड प्रोडक्ट याला जगामध्ये डिमांड आहे. जगामध्ये आपल्यावर आक्रमण केवळ याच्याकरताच झालं होतं नाही का. मसाल्यांसाठी आक्रमण झालेलं आहे आपल्या भारतात. आणि आजही आता पहिले काय होतं, पहिले भारतीय पदार्थांना भारतीय लोकच खायचे जास्त. आजची परिस्थिती अतिशय वेगळी आहे. आता भारतीय पदार्थांना युरोपियन लोक, अमेरिकन लोक जास्त खायला लागले. आणि आता आपल्याला माहिती असेल ह्या कोरोनाच्या नंतरच्या काळात अल्कलाईन डाएटला खूप महत्व आहे. तर अल्कलाईन डाएट हे आपलं व्हेजिटेरियन डाएट आहे आणि व्हेजिटेरियन डाएटसाठी सगळ्यात चांगला इंडिया सोर्स आहे. सो फ्रेंड्स ही एवढी मोठी डिमांड आहे याला की तुम्ही पूर्ण आपल्या इकडे ऍग्रिकल्चर वेस्ट एवढं होऊ राहिलं त्याच्यावर छोटीशी प्रक्रिया करून जर आपण काम केलं तर मित्रांनो ट्रिमेंडस स्कोप आहे. म्हणून ते बघूनच आम्ही फूड प्रोसेसिंग मध्ये अनेक कार्यक्रम घेतोय आणि त्याच्यातले अनेक एंटरप्रेन्योरना आम्ही फूड क्लस्टर सुद्धा करू राहिलो. येस नाही त्याच्यामुळे क्लाउड किचन सारखी कन्सेप्ट आहे. अनेक छोट्या छोट्या कन्सेप्ट आहे की ज्या तुम्ही सुरू करू शकता. अगदी तुम्ही घरातून सुद्धा व्यवसाय सुरू करू शकता. इंजिनिअरिंग क्षेत्र असं आहे की ज्याच्यामध्ये खूप चांगल्या संधी आहेत. आपल्या भारतामध्ये तुम्हाला माहिती आहे की नुसतं चायनाचं जरी इम्पोर्ट बघितलं तर ते 5 लाख कोटीच आहे.
ते कसं इम्पोर्ट आहे, व्हेरियस इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट, इंजिनिअरिंग प्रोडक्ट, ऑटोमोबाईल प्रोडक्ट, सोलर प्रोडक्ट्स, हे सगळे आपण तयार करू शकतो. यासाठी काय करायला पाहिजे, एक रिव्हर्स इंजिनिअरिंगचं टेक्निक आहे, ते जर वापरलं, आणि आता तर एवढ्या काही सुविधा आहे, असे काही सॉफ्टवेअर्स आहे सॉरी सॉफ्टवेअर्स आहे, मशीन्स आले, 3D प्रिंटिंग मशीन. तसंच तसं तुम्हाला आता समजा मला या चष्म्याची जशी पाहिजे तशी फ्रेम निर्माण करायची, इट इज व्हेरी इझी. पहिले सगळं त्याला मोजमाप काय नाही, त्या 3D प्रिंटिंग मध्ये मशीन मध्ये टाकलं की तसं तसं मॉडेल तयार होतं आणि यू कॅन रिप्लिकेट इट. खूप इझी झालंय आता. सो फ्रेंड्स, रिव्हर्स इंजिनिअरिंग एक मोठं क्षेत्र आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही काम करू शकता. नेक्स्ट मला सांगायचं काय की या व्यतिरिक्त हेल्थ केअर हा एक मोठा विषय आहे. मी आधी सांगितलं तुम्हाला, नुसते आपल्या कोविड च्या सामना करणाऱ्या ज्या लसी आपण निर्माण केल्या, 200 कोटीचा डिमांड आता येऊन पडलेली. नुसती हे नाही, अनेक अशा गोष्टी आहेत. फार्मास्युटिकल प्रोडक्ट्सला खूप डिमांड आहे. आपल्याला माहिती आहे अनेक याच्यात मध्ये भारताची मोनोपॉली आहे. इनफॅक्ट ज्या ज्या इमर्जन्सी मेडिसिन्स वगैरे त्याचं 70% प्रोडक्शन इंडियामध्ये होत आहे. आणि इंडिया विल बिकम अ हेल्थ केअर हब. कारण की भारतामध्ये ट्रीटमेंट आजही खूप स्वस्त आहे, खूप स्वस्त आहे परदेशाच्या तुलनेत. एखादं हाड मोडलं छोटस तरी पाहायचं तर त्याला 1.5 कोटी रुपये खर्च येतो 5 दिवसाचा. भारतामध्ये तेच काम 25-30 हजारात होतं. हे अमेरिकेत घडलेली गोष्ट आहे, माझ्या मुलाच्या बाबतीत झालेलं आहे. इतकी ट्रीटमेंट तिथे महाग आहे, आपल्याकडे ट्रीटमेंट चांगली आहे. आपल्याकडे अनेक लोक आता मेडिकल टुरिझमसाठी इंडियात येऊ राहिले, ठिकठिकाणी वेलनेस सेंटर सुरू होऊ राहिले. आमचे एक प्रशिक्षणार्थी किरण चव्हाण, त्यांचं खूप मोठं वेलनेस सेंटर सुरू केलं त्यांनी. अशोका बिल्डकॉन एक मोठं वेलनेस सेंटर इगतपुरीला करून राहिले. अशा या वेलनेस सेंटरला खूप गर्दी आहे. लोक दिवसाचे 15 आणि 20 हजार रुपये रोज द्यायला तयार आहेत. ते म्हणतात की नाही, मला फिट अँड फाईन राहायचं. सो फ्रेंड्स, ट्रिमेंडस त्याच्यामध्ये हेल्थ केअर इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरिंगला खूप संधी आहे. अनेक आता आपल्याला तुम्हाला ऐकलं असेल की आपल्या भारतामध्ये अनेक गोष्टी ह्या अवेलेबल नाही राहत. ते ऑक्सिजन देणाऱ्या मशीन्स ते कमी पडले, अनेक गोष्टी. आता हे सगळे आपल्याला परदेशातून आणावं लागतं. काय आपण बनवू शकत नाही काय हे गोष्टी. विशाखापट्टणम मध्ये हेल्थ केअर इक्विपमेंटचं एक एक्सपोर्ट झोन तयार होऊ राहिला. झालंय काम, ऑलरेडी इनॉग्रेट झालं, तिथे कामाला बी सुरुवात झाली. कारण की खूप डिमांड आहे त्याला, हेल्थ केअर इक्विपमेंटला. साध्या साध्या मशीन्स माझ्या पाहण्यात आहे की म्हणजे आमचे एक मित्र जे आपल्या कोर्समध्ये गाईड सुद्धा करतात, तर त्यांनी एक जखम नीट करण्याची एक टेक्नॉलॉजी शोधली, एक मशीन केली तयार. 3 दिवसात तुमची अतिशय जे दुर्मिळ म्हणजे ज्याला म्हणतात क्रॉनिकल डिसीज जखम झाली ती सुद्धा नीट करतात. ते आपल्या इथे 3-3 महिने लागतात, ते 3 दिवसात नीट करतात. तर मित्रांनो, अशा अनेक गोष्टीला खूप डिमांड आहे, खूप सर्व्हिस लागणार आहे. आज नर्सेस वगैरे सगळ्या ठिकाणी कमी आहेत, तर त्या आपल्याला गरज आहे खूप. फायनान्शियल सेक्टर आहे एक असं सेक्टर की जिथे खूप मोठी स्कोप आहे. रोजचा 10 लाख कोटीचा टर्नओव्हर ज्याच्यात होतो, त्याच्यात आपण काम केलं पाहिजे. मग ते शेअर मार्केट असेल, कमोडिटी असेल, करन्सी असेल, म्युच्युअल फंड, ETF, एक्सचेंज ट्रेडेड फंड, लिक्विड फंड, इन्शुरन्स, बँकिंग, अनेक क्षेत्र आहे की ज्याच्यात तुम्ही आपलं करिअर करू शकता, आपला व्यवसाय करू शकता. बरं, याच्यात बऱ्याच ठिकाणी बिना भांडवली व्यवसाय आहे. ओके, सो फ्रेंड्स, जरूर आपण या सेक्टरमध्ये बघितलं पाहिजे. नेक्स्ट, आता तुम्हाला काही अजून क्षेत्र आहे की एक्सपोर्ट्स हा एक खूप मोठं क्षेत्र आहे जे दुर्लक्षित आहे. आर्य चाणक्याच्या काळात 70% गुड्स हे इंडियामधून एक्सपोर्ट होत आहे. आज तोच पर्सेंटेज 5% आहे. त्याच्यामध्ये खूप स्कोप राहणार आहे. प्रोसेस फूड प्रोडक्टला, ऍग्रिकल्चर कमोडिटीला, इंजिनिअरिंग प्रोडक्टला. आता आपण भारतात काय करणार आहे, चायनाला रिप्लेस करणार आहोतच, पण नुसतं भारतापुरते नाही बनवायचे आपल्याला, देशासाठी, सगळ्या इतर देशांसाठी बनवूया ना. आपल्याकडे टॅलेंटची काही कमी नाही हो. आय हॅव एक्सेस टॅलेंट्स. ह्या टॅलेंटचा उपयोग करून ते अनेक असे संशोधन करू शकतील की जे लोकांना देऊ. आता फार्मास्युटिकल मध्ये, टेक्सटाईल मध्ये, हँडीक्राफ्ट मध्ये खूप संधी आहे एक्सपोर्ट करायला. प्रचंड एक्सपोर्टच्या ऑपॉर्च्युनिटीज आहे. नेक्स्ट, मला सांगायचं काय की नुसतं एक्सपोर्ट तर आहेतच आणि त्याच्यामध्ये खूप कमी पैशात तुम्ही व्यवसाय सुरू करू शकता. आजच्या काळात एक अजून वाढलेलं क्षेत्र म्हणजे ते ई कॉमर्स.
कोरोना नंतर ई कॉमर्स मध्ये जवळपास 80% वाढ झाली. चेकआउट द स्टॅटिस्टिक्स. 80% लोक आता साध्या साध्या गोष्टी भाजीपाला सुद्धा ऑनलाईन मागवायला लागले लोक. ई कॉमर्स हे दिवसेंदिवस वाढणार आहे. बिझनेस आता वर्किंग फ्रॉम होम नाही, बिझनेस फ्रॉम होम ही कन्सेप्ट वाढली आहे. आम्ही सुद्धा केवळ ऑनलाईन बिझनेसमुळे, ऑनलाईन या ई कॉमर्समुळे तुमच्या समोर आलेलो आहोत. नाही तर आमचं काम फक्त नाशिक जिल्ह्यापुरतं मर्यादित होतं. आता ते पूर्ण महाराष्ट्रभर पसरलंय. ई कॉमर्स तंत्रज्ञान आपण शिकून घेणं ते गरजेचं आहे. सो पण त्याच्यामध्ये खूप संधी आहे. नेक्स्ट मला सांगायचं काय की या एक्सपोर्ट ई कॉमर्स आहे, त्याच्यानंतर नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी म्हणजे जे अपारंपरिक ऊर्जा ज्याला आपण म्हणतो का, ते सोलार असेल, वाइंड एनर्जी असेल, बायोमास असेल, याच्यामध्ये खूप काम करायला संधी आहे. ई व्हेकल असेल, आज इलेक्ट्रिक व्हेकलला प्रचंड स्कोप आपल्या भारतामध्ये निर्माण झाला आहे. सो आपण पाहिलं टेस्ला सारखी जगातली सगळ्यात मोठी कंपनी, सगळ्यात जे आता नाव ही बिकेम द रिचेस्ट पर्सन ऑन द अर्थ. इलॉन मस्क आपण सगळ्यांनी ऐकलं असेल. त्यांनी बिल गेट्सला नाही, त्या याला बी अमेझॉन वाल्यालाही मागे टाकलं. नाव ही बिकेम द रिचेस्ट पर्सन. इलेक्ट्रिक कार हे त्याचं मेन आहे. ते या पुढचं डिमांड तीच राहणार आहे. आता पेट्रोल पाहतो आपण 90 रुपये 100 रुपये लिटर झालाय डिझेल आणि पेट्रोल. त्याच्यापेक्षा येते अगदी तुमची 1-2 रुपये किलो, 1 रुपये किलोमीटरनी गाडी चालत असेल तर लोक त्याच्याकडे जाणारच आहेत. त्यामुळे हे अशी नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी जे आपण वापरत होतो, पेट्रोल डिझेल जागी इलेक्ट्रिकल सोलारचा वापर हा वाढणार आहे. तर तुम्ही त्याच्यात काम केलं तर त्याच्यामध्ये स्कोप राहणारच आहे. 90s मध्ये जसा कम्प्युटरचा वापराचा एक बूम आला होता, तसा आता सोलार आणि इतर नॉन कन्व्हेन्शनल एनर्जीचा, इलेक्ट्रिकल व्हेकलचा बूम येणार आहे 100%. 2030 मध्ये आपल्या सरकारने जाहीर केलं की नो पेट्रोल डिझेल व्हेकल विल बी अलाउड ऑन द रोड. हे होणार आहे. मग आपण त्याच्यामध्ये काम केलं पाहिजे. रिअल इस्टेट हा एक असं क्षेत्र आहे की जे याला खूप मोठी बूम मिळाली या कोविड नंतरच्या काळात. इनफॅक्ट ड्युरिंग कोविड अनेक काही मेजर सरकारने केले. स्टॅम्प ड्युटी कमी केली, व्याज दर अतिशय कमी आहे अगदी, आणि युनिफाईड जो डीसी रूल जे आहे ते सगळीकडे लागले. त्यामुळे रेरा ऍक्ट सुरू झाला. याच्यामुळे रिअल एस्टेटला खूप मोठी स्कोप आला आहे. बजेट होमला खूप स्कोप आहे. होम विथ ऑफिसला स्कोप आहे. विकेंड होम्स. आज शनिवार रविवारी तुम्ही पहा, जे काही असे आउटस्कट्स आहेत, मग नाशिक जवळ त्र्यंबक असेल, इगतपुरी असेल, की अजून तुम्ही कुठल्याही पण तिथे लोणावळा पहा, खंडाळा पहा पुण्याजवळ, कोल्हापूरला मग तुम्ही पन्हाळा पहा, हे सगळे भरलेले आहेत विकेंडला. जागा नाही तिथे. लोक 5,000-5,000, 10,000 रुपये एका रूमचे चार्जेस घेतात. पीपल वॉन्ट दॅट. लोक म्हणतात आता मला त्या, आणि आज कसं आहे, जे मुंबई पुण्याला लोक त्या गर्दीला कंटाळलेले आहेत आणि त्या गर्दीमध्ये राहूनच कोरोना अजून वाढतो हे लक्षात आल्यावर अनेक लोक, सगळे जे 3 टायर सिटीज आहे, नाशिक सारखी जी सिटी आहे, नाशिक असेल, कोल्हापूर असेल, सोलापूर असेल, अमरावती असेल, औरंगाबाद असेल, अशा शहरांमध्ये आता खूप डिमांड वाढली आहे. सो फ्रेंड्स, फार्म हाऊसला खूप स्कोप आहे, वेलनेस सेक्टरला स्कोप आहे, सर्व्हिस इंडस्ट्रीला सुद्धा स्कोप आहे. तर सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये नॉलेज बेस्ड, स्किल बेस्ड आणि रिसोर्स बेस्ड अशा सर्व्हिस इंडस्ट्री तुम्ही करू शकता. तर एंडलेस ऑपॉर्च्युनिटीज. आणि तुम्ही मला पुढचा एक प्रॉब्लेम, सर घरचे तयार नाही होत. शाहरुख खानचा एक डायलॉग आपल्याला माहिती असेल. हा, तो डायलॉग काय आहे की कहते अगर किसी चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात उसे मिलाने में कोशिश करते है. तुम्ही मनापासून तर घ्यावं, मग तुम्हाला घरचे नाही, सगळं जमाना तुम्हाला सपोर्ट करेल, कायनात सपोर्ट करेल. ते एक डायलॉग आपण पाहूया जरा शाहरुख खानचा. इतनी शिद्दत से मैंने तुम्हें पाने की इतनी शिद्दत से मैंने तुम्हें पाने की कोशिश की है कि हर जर्रे ने मुझे तुमसे मिलाने की साजिश की है. कहते हैं अगर किसी चीज को पूरे दिल से चाहो तो सारी कायनात तुम्हें उससे मिलाने की साजिश में लग जाती है. ओके, नाही का, ते आहे ना, पुरी कायनात तुमच्या मागे. लोक घरातले तर काय सगळे लोक, आता फक्त कोणा व्यक्तीवर प्रेम करण्यापेक्षा आपण आता उद्योगावर प्रेम करूया. प्रेम म्हणजे प्रेम असतो.
मग ते प्रेम फक्त बायकोवर किंवा नवऱ्यावरच करायचं असं नाहीये, तर ते प्रेम उद्योगावर करा, तर सगळी काय ना तिथे बी मदतीला येणार आहे. आपण म्हणतो काय देव नाही, तर देव तर सगळीकडे आहे, फक्त आपण त्याला मानत नाही. गाणं ऐकतो त्याचं, ते गाणं पहा पुढचं, तू न जाने आसपास है खुदा, आपण इथं खूप वेळा ऐकतो. त्याचा अर्थ समजून घ्या. हे आपण खूप वेळा ऐकलेलं गाणं आहे, नाही का? हे फक्त ऐकण्यासाठी नाही, हे वास्तव आहे. त्याच्यासाठी थोडी मेहनत करावी लागेल. हा, थोडं डिटर्मिनेशन तुमच्यामध्ये पाहिजे, तो डेअरिंग करावं लागेल. झुक जा. मग मग का नाही मिळणार? तो खुदा भी आके मिळेगा तुम्ही. कोई प्रॉब्लेम नाही आहे मित्रांनो, माझे स्वतःचे अनुभव आहे. तुमच्यामध्ये फक्त ते सकारात्मक विचार असले पाहिजे आणि ती करण्याची मनापासून एक प्रचंड इच्छा पाहिजे. मुळात ती इच्छाच कमी असते. जर इच्छा असेल तर काय मार्ग सापडतात? मला दोन, मी कोणत्या पक्षाचा नाही, पण दोन खासदार होते एकीकाळी. ते लोक 2 वेळा सातत्याने पूर्ण एका सिंगल पार्टी मेजॉरिटी आणली. ठरवा ना तुम्ही, सगळं काही होतंय. 370 कलम बी बंद करून टाकलं, अनेक काही गोष्टी त्यांनी केल्या. हे काय आहे? ती इच्छाशक्ती महत्वाची आहे. आपण करायलाच तयार नाही होत ना, तो प्रॉब्लेम आहे. तो करायचं कोशिश तर करो. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, त्याचं उत्तर द्या, तुमच्यापैकी काही लोक देऊ शकले. एका झाडावर 3 माकडं होती. त्यापैकी एका माकडाच्या मनात इच्छा झाली, त्याच्या मनात विचार आला की आपण खाली उडी मारा. तर त्या झाडावर किती माकडं राहिले सांगा बरं? किती माकडं राहिले? कोणी आले? चॅट बॉक्स मध्ये सांगा. 3. काय उत्तर आलंय? 3. अजून काय कोणाचं आहे काय उत्तर? 2 आलंय. 2, 3. 3 का बरं? 0. काय म्हणतात? 0 आहे. कारण की एकाने उडी मारली तर दोन्ही मारतील असं म्हणतात. अरे मग मी काय बोललो? त्यांनी फक्त त्याच्या मनात इच्छा निर्माण झाली, त्याच्या मनात विचार आला. विचार आला पण कृती केली नाही तर ते माकड 3च राहणार आहे ना वरती. तुमच्या मनात विचार आला पण तुम्ही प्रोग्राम नाही केला, नुसते फक्त ऐकतच राहिले तर ते होणार नाही ना. यू हॅव टू गेट इनटू इट. पोहण्याचं किती ट्रेनिंग घेतलं पण उडी मारलीच नाही पाण्यात, तर ते पोहण्यात तर तुम्ही शिकू शकणार नाही. आता राहिला प्रश्न रॉ मटेरियलचा. अरे काय रॉ मटेरियलचं काय आहे आपल्याकडे? वेस्टच वेस्ट आहे. ऍग्री वेस्ट 48,000 कोटी, कन्स्ट्रक्शन वेस्ट 25,000 कोटी. हे माझे आकडे इथे सोर्स सांगतो तुम्हाला, सीएमआयच्या वेबसाईटवर जा. 1,25,000 कोटीचा वेस्ट दरवर्षी उडायला, एवढे श्रीमंत आहोत आपण. अजून अनेक खाणी, मिनरल रिसोर्सेस या एक्सप्लोर करायच्या आहेत. त्याच्यामध्ये बॉक्साईट, आयर्न, गॅस, ऑइल, गोल्ड, मॅंगनीज, थोरियम अशा अनेक गोष्टी सापडत आहेत. भारताचा खजाना आहे, खजाना. 8,500 किलोमीटरचा सी शोर आपल्या भारताला आहे. काय नाही भारतामध्ये, अबंडंट सोलर एनर्जी, 12 महिने जवळपास सूर्य तळपत राहतो. हवा तर हवाच आहे सगळीकडे. सगळं इनकम्पॅरेबल हेरिटेज आहे. 5,000, 10,000 वर्षापूर्वीची पार्श्वभूमी असलेले गोष्टी, प्रचंड स्कोप आहे आपल्या टुरिझमला. आता लोक त्यांना आता भारतात परदेशाचे रस्ते बंद झाले तेव्हा भारत एक्सप्लोर करू राहिले, तेव्हा खूप ब्युटिफुल आहे. माझा एक मित्र काश्मीरवरून आणला होता, काय ब्युटिफुल आहे काश्मीर. का बरं आधी दिसत नव्हतं का? आधी फक्त त्यांना स्वित्झर्लंडच दिसत. हिमाचल मध्ये जा, काश्मीर मध्ये जा, साऊथ मध्ये जा, अरे भारतामध्ये तर सगळ्या टुरिझमच्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. आपल्याकडे रिव्हर्स आहे, वाईल्ड लाईफ आहे, सँच्युरीज आहे. सो वी हॅव गॉट ट्रिमेंडस ऑपॉर्च्युनिटीज. फक्त या ऑपॉर्च्युनिटीला ग्रॅब करण्यासाठी तुम्ही आता तयार व्हायला पाहिजे. आणि जर त्या फक्त विचार करणारे लोक असाल तर तुम्ही फांदीवरच राहाल, उडी मारल्याशिवाय तर पर्याय नाही. सो फ्रेंड्स, मग तुम्हाला जर मनात इच्छा असेल की आपण हे उद्योग करावा, मग तुम्हाला वन स्टॉप सोल्युशन आहे, आमचा उद्योजकता विकास. मी क्विकली तुम्हाला सांगतो की आमचा ह्या 6 आठवडे, फक्त 6 आठवडे, रोज 2 तास, तुम्हाला 1.5 ते 2 तास फक्त यायचंय. यावेळेस आम्ही तो अनेक जणांच्या आग्रहानुसार 6 वीक्सचा संध्याकाळचा कार्यक्रम केला. नेहमी सकाळी होतो, यावेळेस पहिल्यांदा आम्ही संध्याकाळी करतो ऑनलाईन मध्ये. कारण की बरेच लोक म्हणतात की आम्हाला सकाळी जॉब्स असतात, हे असतात. ठीक आहे ना, हरकत नाही.
तर तुम्ही संध्याकाळी 8 ते 9:30 या वेळात आपण करतोय. म्हणजे सगळी कामं धंदे उरकून तुम्ही शांततेत कार्यक्रम करू शकता घरी बसून. ओके. तोपर्यंत कोण बनेगा करोडपती बी संपून जाईल आणि तुम्ही फक्त आपण आता करोडपती बनण्याचे मार्ग तुम्हाला सापडतील जर तुम्ही 8 ते 9:30 बसलात. पहिल्या आठवड्यात काय? पहिले 2 आठवडे काय? पहिले 2 आठवडे उद्योग कोणता करावा या विषयाचे उत्तर देणार आहे. उद्योग संधी कशी शोधली पाहिजे, कशी साधली पाहिजे आणि कोणकोणत्या क्षेत्रात उद्योग संधी आहेत ते आम्ही सगळं तुम्हाला सांगू. नंतर मग प्रोजेक्ट सिलेक्शन कसं करायचं, मार्केट सर्वे, प्रोजेक्ट रिपोर्ट कसा करायचा, त्याला शासनाच्या सवलती काय ते सांगतो आणि पुढच्या आठवड्यात प्रोजेक्ट मॅनेजमेंट कसं करायचं ते आपण सगळं सांगतो. ते जरा आपण पाहूया क्रमवारी तुम्हाला काय काय दिलं जाणार आहे. पहिल्या आठवड्यात तुम्हाला उद्योगाची संधी पहिल्या आठवड्यात तुम्हाला उद्योगाची संधी, व्यवसायाचे कोणकोणते प्रकार आहेत, संधी निर्मिती कशी होते, विविध संधीचे स्रोत काय आहेत. ओके. त्याच्यानंतर आपल्या क्षमतेनुसार उद्योगाच्या संधी कशा मॅच करायच्या, इनोव्हेशन कसं करायचं, ग्राहकाची गरज कशी ओळखावी, अशा अनेक गोष्टींमुळे तुम्हाला उद्योग संधी असं दिसायला लागेल. चमत्कार नाही होणार, तुमची फक्त दृष्टी बदलणार आहे. ती दृष्टी बदलायचं काम पहिल्या आठवड्यात होईल. नेक्स्ट वीक मध्ये आम्ही उद्योग संधी ज्या आहेत वेगवेगळ्या क्षेत्रात तर त्याची माहिती देणार आहोत. मग त्याच्यामध्ये फूड प्रोसेसिंग मधल्या उद्योग संधी, ऑनलाईन जे जे काही क्षेत्र मी तुम्हाला सांगितले त्या सगळ्या क्षेत्रातले तज्ञ येऊन तुम्हाला माहिती देणार. शेअर मार्केटमध्ये शेतीवर आधारित व्हॅल्यू ॲडिशन कसं करू शकता, सेवा क्षेत्रात, मीडिया क्षेत्रात, या सगळ्या क्षेत्राच्या ऑपॉर्च्युनिटीज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत आणि ते सांगणारं खूप एक्सपर्ट मंडळी आमच्याकडे येणार आहे. तो पूर्ण 7 दिवस आहे त्याच्यासाठी, 7-8 दिवस त्याला दिले जाणार. थर्ड वीक मध्ये तुम्हाला उद्योगाची निवड कशी करायची, आपण मी हे करू शकतो का, मी विकू शकतो का, मी त्यातून नफा मिळू शकतो का, तो प्रोजेक्ट मी इम्प्लिमेंट करू शकतो, कॅन आय मेक इट, कॅन आय सेल इट, कॅन आय मेक प्रॉफिट आउट ऑफ इट अँड कॅन आय इम्प्लिमेंट इट, हे प्रश्नाची उत्तर कशी घ्यायची, बँकेसाठी कर्जाचा अर्ज कसा भरायचा, प्रकल्प अहवाल कसा बनवायचा, हे सुद्धा तुम्हाला पूर्ण आमच्या हैदराबादचे एक तज्ञ आहेत ते तुम्हाला गाईड करतील, डॉक्टर पताटे. नेक्स्ट, यासाठी शासनाच्या ज्या विविध योजना आहेत त्याची पूर्ण माहिती तुम्हाला जाणार, अगदी तपशीलवार एक एक योजना पूर्ण तुम्हाला सविस्तरपणे सांगितली जाणार आहे. पीएमईजीपी पासून सीएमईजीपी, डीआयसी लोन स्कीम, या सगळ्या इथे स्कीमची यादी, आत्मनिर्भर योजना, मुद्रा योजना, अशा सगळ्या योजना तुम्हाला सांगितल्या जाणार. डिटेल मध्ये त्याला लागतं डॉक्युमेंटेशन काय लागतं, त्याचे अर्ज कसे भरायचे, ऑनलाईन अर्ज कसे भरायचे, ते सगळं तुम्हाला प्रात्यक्षिकासह सांगितलं जाणार. नेक्स्ट, मग त्यासाठी तुम्हाला मग पुढचं जे 2 आठवडे आहेत, शेवटचे 2 आठवडे, त्या 2 आठवड्यात तुम्ही मग उद्योग उभा कसं करायचा, मग त्यासाठी तुम्हाला आपल्याला फर्म कोणती करायची, प्रॉपर्टी करायची, पार्टनरशिप करायची, काय करायचं, त्याचं फायनान्शियल मॅनेजमेंट कसं करायचं, फायनान्सच्या बेसिक कन्सेप्ट ह्या तुम्हाला त्याची ओळख तुम्हाला करून दिली जाणार आहे. प्रॉफिट काय असतो, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट कसं कॅल्क्युलेट करायचं, ब्रेक इव्हन पॉईंट कसा चेक करायचा, ते सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार. आणि 6व्या आठवड्यात तुम्हाला गोल सेटिंग, आपलं एक गोल सेट झालं पाहिजे. मित्रांनो, यशस्वी तेच लोक होतात ज्याच्यासमोर क्लॅरिटी असते गोलची. शिवाजी महाराजांपासून अनेक उदाहरणं मी तुम्हाला दिली आहेत. या सगळ्यांनी गोल क्लिअर केला, तर तो गोल क्लिअर कसं करायचा ते सांगितलंय. मग विक्री कशी करायची, मार्केटिंग कसं करायचं, टेक्नॉलॉजी आता काय काय आलंय, टेक्नॉलॉजीचा वापर आपल्या बिझनेस मध्ये कसा करायचा, कारण की आज ते खूप महत्त्वाचं. तुम्हाला स्केल अप करायचं असेल तर टेक्नॉलॉजी शिवाय पर्याय नाही. आणि शिवाय उद्योजकीय क्षमता आपल्यामध्ये कशा डेव्हलप करायच्या, त्या सगळ्या गोष्टीवर पूर्ण 6 आठवडे जे आहेत हे तुम्हाला, म्हणजे 6वा आठवडा जो आहे तो त्याच्यासाठी दिला. हे सगळं पूर्ण जे इनपुट्स आहेत तुम्हाला या 6 आठवड्याच्या कार्यक्रमात तुम्हाला अतिशय नॉमिनल शुल्क मध्ये हे अवेलेबल आहे. ओके, तर आपण जरूर याच्या संदर्भात जे काही प्रश्न असतील ते तुम्ही, हा कार्यक्रम आमच्या सोमवारपासून 25 जानेवारी पासून सुरू होणार आहे. तर तुम्हाला या संदर्भातली अजून काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही जरूर प्रश्न विचारा. पण त्याआधी तुम्ही प्रश्न विचारायच्या आधी, ज्यांनी नुकताच हा कोर्स, आता उद्या त्याचा शेवटचा दिवस आहे, त्या कार्यक्रमातल्या एक सहभागी झालेल्या आमच्या एक भगिनी आहेत ज्या धुळ्याहून जॉईन झाल्या त्या, आणि त्यांचं नाव आहे मनीषा दैलानी. आणि त्यांनी या कार्यक्रमात येऊन त्यांना त्यांचे जे काही अनुभव आहे कार्यक्रमातले आपण त्यांच्या तोंडून ऐकूया. तो मनीषा जी, आपका स्वागत है. थैंक यू सर.
मैं वही कहने वाली थी, आपका वापस से लेक्चर सुन के ऐसा लगता है कि वापस से एक बार 1.5 महीने का कोर्स वापस से ज्वाइन करना चाहिए मुझे। क्योंकि इतना अच्छा आपका नॉलेज है ये कोर्स में। क्योंकि मैं ऐसे कहना चाहूंगी कि जो हम लोग 45 डेज आपके साथ बिताते हैं, वो ऐसा करना चाहिए कि एक पूरी जर्नी रहती है एक बच्चे के लिए, कि वो जैसे एक बच्चे को हम लोग एक पाउल बाय पाउल सिखाते हैं कैसे चलना चाहिए। तो फिर वो हिसाब से ही आपका जो प्रोग्राम आपने जो इतने सालों का आपके एक्सपीरियंस के साथ उसको अपग्रेड करते गए हैं, मैं चाहूंगी कि जो एंटरप्रेन्योरशिप होना चाहते हैं या 1% भी अगर आपने अपने दिमाग में रखी है बात, तो आपको ये कोर्स ज्वाइन करना चाहिए। मैंने ये कोर्स मेरा अपना एक बिजनेस है, उसके बाद मुझे सर का इन्फॉर्मेशन मिला और मैंने इनको ढूँढ के निकाला और ये कोर्स को जॉइन किया। और मैं इतनी खुश रहती हूँ कि जैसे मेरा 1.5 घंटे का लेक्चर पूरा होता है, मैं मेरे बच्चे और हस्बैंड को भी बताती हूँ कि आज मैंने क्या सीखा। और एक सबसे अच्छी बात है कि हमारे पास इनके बाद में भी वीडियोज़ अपलोड होते जाते हैं, अगर हम लोग कभी मिस आउट करते हैं कोई भी बातें, तो इनका इतना सपोर्टिव टीम है हमारे पास कि ईच एंड एवरी बात वो आपको समझा के देते हैं। मैं कितने क्वेश्चन पूछती हूँ, शायद सबको जो भी सर ने फैकल्टी लाए होंगे, बहुत ज़्यादा क्वेश्चन पूछने वाली मैं ही हूँ। और मुझे ऐसे लगता है कि उल्टा वो इनकरेज करते हैं आपका पोटेंशियल, आप में जो पोटेंशियल है उसको निकालने के लिए हम लोग को जो एक पर्सन चाहिए, वो उद्योग वर्धनी जी के पास है। ऐसा कहना चाहिए कि पूरी टीम है, आपको अकेले नहीं समझना चाहिए कि आप अकेले कैसे बिज़नेस स्टार्ट करेंगे। उनका प्रोग्राम ही इस तरीके से डिवाइड किया गया है कि आप 45 डेज़ में इतने कॉन्फिडेंट हो जाएँगे कि आपको लगेगा बस अभी मुझे अपना बिज़नेस स्टार्ट करना है। इवन अगर आप सर्विस में भी रहेंगे, तो उनके पास इतनी आइडियाज़ हैं कि आप सर्विस भी करते रहिए, साइड बाय साइड ये भी अपना कोर्स कीजिए। और सबसे अच्छी बात जो सर की रहती है कि फैमिली को साथ में लेके चलना है। उसके लिए उनके पास अनगिनत आइडियाज़ हैं कि आप अगर अकेले हैं, सर्विस में हैं, लेकिन आपको बिज़नेस भी करना है, बच्चों के ड्रीम्स को कंप्लीट करना है, तो सर पूरा गाइडलाइन करते हैं। उनकी जो टीम है, जो फैकल्टीज़ वो लाते हैं और ईच एंड गवर्नमेंट की जो स्कीम्स हैं, बैंक के लोन्स की प्रक्रिया है, वो इतने अच्छे से समझाते हैं। कभी-कभी तो हम लोग को लगता है इतना नॉलेज होने के बाद भी हमारे पास तो ये पता ही नहीं था। लेकिन सर के पास वो पूरा गाइडलाइन है और वो ऐसा नहीं है कि कोर्स के बाद आपको हेल्प नहीं करते हैं। कोर्स पूरा होने के बाद भी वो हमेशा आपके साथ सपोर्टिव रहते हैं। एनी टाइम आप उनसे कॉन्टैक्ट करके आप कर सकते हैं। मेरा कहने का मतलब है कि आप अगर आज आपने जो सेशन सुना है, तो अगर थोड़ा भी झिझक रहे होंगे कोर्स को एनरोल करने के लिए, लेकिन फटाफट एनरोल कर लीजिए। मुझे इतना विश्वास है कि आपको सक्सेस मिलेगा ही मिलेगा। हम लोग झिझकते हैं एक कदम उठाने के लिए, लेकिन उस कदम में आप झिझक छोड़ दीजिए, कोर्स को अटेंड कीजिए। एक आध दिन कभी लगता है, क्योंकि कभी-कभी हम लोग एक पूरी पिक्चर भी देखेंगे तो एक आध सीन हम लोग को लगता है कि नहीं, आज कुछ अच्छा नहीं लगा, लेकिन हम लोग को ऐसा नहीं बोलेंगे कि पूरा पिक्चर अच्छा नहीं था, क्योंकि हर एक के एक इंटरेस्ट की बात आती है। लेकिन सर ये पूरे कोर्स में ईच एंड एवरी पार्टिसिपेंट को लिए कुछ ना कुछ छोड़ते हैं। हमारे पास बहुत सारी चीज़ें रहती हैं, उनके पास से सीखने के लिए। मैं कहना चाहूँगी कि मैंने तो बहुत कुछ पाया है, अब आप पाके देखिए। और मुझे इतना याद है कि जब सर दूसरा ईडीपी का कोर्स लेंगे, तो आप लोग पार्टिसिपेंट में से मेरी जगह पे आप लोग बोल बोल रहे होंगे और सर आपके लिए भी आपका इंट्रोडक्शन भी इस मेरी तरह ही करेंगे। धन्यवाद सर, आपने मुझे मौका दिया बोलने के लिए। थैंक यू मनीषा जी, बहुत अच्छा आपने बात किया. और मनीषा जीने जैसे सांगितलं त्यांनी एक स्पायसेस मॅन्युफॅक्चरिंग सुरू केलं होतं आणि त्यांच्या मनात एक इच्छा होती की आपण आता पुढे कसं, त्यांना जे अनेक वर्षाच्या संघर्षातून सुद्धा त्यांना ते पुढे जायचा एक दिशा मिळत नव्हती, तर ती दिशा त्यांना या कार्यक्रमातून मिळाली आणि नाउ शी इज डुइंग फंटास्टिक. ओके, सो थँक्यू व्हेरी मच. आता माझ्या मते प्रश्नोत्तरासाठी आपण जरा वेळ देऊया. येस, काय प्रश्न असतील? Yes, thank you, Manisha. And first question is की इलेक्ट्रॉनिक्स रिलेटेड काय बिझनेस करू शकतो? इलेक्ट्रॉनिक्स, आता मित्रांनो असं आहे की इलेक्ट्रॉनिक्स ही एक अशी गोष्ट आहे की जी सगळीकडे ऍप्लिकेबल आहे, नाही का. तुम्हाला काही कोणते गॅजेट काही बनवायचं असेल त्याला इलेक्ट्रिकला सेन्सर्स येते इलेक्ट्रॉनिक्स मध्ये बनणार आहे. रिव्हर्स इंजिनिअरिंग करायच्यासाठी तर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स सगळ्यात महत्वाचं आहे. सो मेनी थिंग्स यू कॅन डू. फक्त काही इलेक्ट्रॉनिक म्हटलं की तुम्हाला फक्त
इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक म्हटलं की लोकांना एक लिमिटेड स्कोप दिसतो, परंतु मित्रांनो खरा जास्त स्कोप हा इलेक्ट्रॉनिक सेक्टरमध्ये आहे. अनेक आज जे काही इक्विपमेंट बनले जाणार ज्याला आयटीचा बेस आहे त्याला बेस हा इलेक्ट्रॉनिकचा मेजर आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये खूप संधी आहे, आपण जरूर त्याच्यामध्ये काम करू शकतो. ओके, पुढचा क्वेश्चन असा आहे की एक स्टार्टअप आयडिया ही ऍक्च्युअल स्टार्टअप मध्ये कशी कन्वर्ट करायची, स्टेप बाय स्टेप प्रोसेस काय? आता जर स्टार्टअप म्हणजे काय, ऍक्च्युली स्टार्टअपचं लोकांचं काय म्हणत असतं की स्टार्टअप म्हणजे काहीतरी उद्योग सुरू करणे. नाही, स्टार्टअपची गव्हर्नमेंटची डेफिनेशन अशी आहे की जर तुमच्याकडे काही इनोव्हेटिव्ह असेल तर ते स्टार्टअप मध्ये येतं. अदरवाईज नॉर्मल बिझनेस करण्यासाठी तुम्हाला काय तर मेन प्रोसेस अशी आहे, मेन प्रोजेक्ट फायनल करणे. मला नेमकं काय करायचंय याच्यावर तुम्ही लवकर निष्कर्ष करणे खूप गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला मार्केटचा सर्वे केला पाहिजे, त्यासाठी तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट बनवला पाहिजे. मी सांगितलं 4 प्रश्नांची उत्तर तुम्ही मिळालं पाहिजे. कॅन आय मेक इट, मला हे बनवता येईल का? कॅन आय सेल इट, मला हे विकता येईल का? कॅन आय मेक प्रॉफिट आउट ऑफ इट, मला याच्यातून नफा मिळेल का? आणि कॅन आय इम्प्लिमेंट इट, माझ्यासाठी लोन मिळेल का? मला इन्फ्रास्ट्रक्चर मिळेल का? मला गरजा सपोर्ट मिळेल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही मिळवली तर मग तो प्रोजेक्ट तिथून सुरू होईल. मग काय की प्रोजेक्ट सिलेक्ट झाला, मग जागा आहे, मग बाकीच्या काही परवानगी आहे, मग परवानगी लोन आहे, मग मार्केटिंग सेटअप करणे आहे, आपलं इन्फ्रास्ट्रक्चर बिल्ड करणं आहे, त्याचबरोबर आपलं व्हर्च्युअल इन्फ्रास्ट्रक्चर बिल्ड करणं, अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या पूर्ण कार्यक्रमात तुम्हाला तपशीलवार त्याच क्रमाने आपला हा कार्यक्रम आम्ही घेतोय. येस. ओके, पुढचा प्रश्न असा आहे की फायनान्स किंवा फिनटेक सेक्टर मध्ये काय काय ऑपॉर्च्युनिटी? फायनान्स सेक्टर तर खूप मोठं आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये खूप व्याप्ती वाढते. एक तर फायनान्स मध्ये जसं मी सांगितलं की हे सगळे ट्रेडिंग मध्ये मग शेअर, कमॉडिटी, करन्सी, एक म्युच्युअल फंड या सगळ्यांच्या ट्रेडिंग मध्ये खूप मोठा स्कोप आहे. इन्शुरन्स मध्ये खूप प्रचंड वाढ होते. कोविड नंतर इन्शुरन्सच्या केसेस खूप वाढले, लोक आता इन्शुरन्स कडे वळायला लागले. त्याच्यानंतर बँकिंग सेक्टरमध्ये खूप संधी आहे. हे तर तुम्ही आहे, पण याच्यामध्ये फायनान्शियल टेक्नॉलॉजीज अनेक लोकांनी याच्यामध्ये अनेक सॉफ्टवेअर्स अनेक काही टेक्नॉलॉजी डेव्हलप केल्या आहे आणि त्या करायला खूप भारतामध्ये वाव राहणार आहे, कारण की भारताची लोकसंख्या 140 कोटी आहे आणि त्याच्यासाठी आता अजूनही फायनान्स जितका पाहिजे तितकं पेनिट्रेट झालेलं नाही. अनेक लोक आजही शेअर मार्केट पासून खूप दूर आहे, अनेक लोक आजही त्या इन्शुरन्स पासून दूर आहे. परंतु जसं एक एक गोष्ट बदलत जाते काळानुरूप, तसं इन्कम सोर्स वाढायला लागतो. लोक आता फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट आणि फायनान्शियल गोष्टी, फायनान्स वाढण्याचं आणि त्याच्यातून समृद्धी आणि संपत्ती निर्माण करण्याचे मार्ग शोधत आहेत. त्यासाठी जर टेक्नॉलॉजी जर तुमच्याकडे असेल, काही सॉफ्टवेअर तुम्ही डेव्हलप केले, त्याच्या प्रोफाईलनुसार तुम्ही त्यांना सांगू शकला की तू कशात इन्व्हेस्ट केला पाहिजे, म्हणजे काय काय त्याचे डिटेल्स जर भरले तर आता खूप काही टेक्नॉलॉजी लोकांनी डेव्हलप केले आहे, त्याच्यामध्ये खूप स्कोप राहणार आहे, नो डाऊट. ओके, पुढचा प्रश्न असा आहे की एखादा लोन मिळवून द्यायला तुम्ही काय मदत करून द्याल? 100% मदत करू शकतो. मी जसं सांगितलं काही काही ज्या स्कीम्स आहेत त्याच्यामध्ये पीएमजीपी, सीएमजीपी, स्टार्टअप आणि स्टँडअप या सगळ्या ठिकाणी आमचे तर डायरेक्ट कनेक्शन्स आहेत. मुद्रा या सगळ्या ठिकाणी आमचे स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब नॅशनल बँक आणि शिवाय काही एनबीएफसी आहेत, जसं टाटा कॅपिटल असेल किंवा सार्वजनिक बँक असेल, या सगळ्या बँकांशी काही ना काही आमचे संबंध आहेत. आणि ते संबंध म्हणजे एजंट वगैरे नाही आहेत आम्ही, तर आम्ही काय करतो त्यांच्याकडे एवढ्या चांगल्या केसेस देतो की ते स्वतः मागे लागतात आम्हाला की चालक सर आम्हाला जरा केसेस द्या, आमच्याकडे 5 केसेस कमी पडतात, आमच्याकडे 10 केसेस पडतात. आम्ही दर 3 महिन्यात एक मेळावा घेत असतो फायनान्सचा. त्यामुळे मला सांगायचं काय, पण आता या कोविड काळामुळे आम्हाला घेता नाही आला, पण लवकरच आम्ही तो मेळावा घेऊ ज्याच्यात प्रत्येक मेळाव्यात 50-100 केसेस सँक्शन होत असतात. आणि त्याच्यानंतरही तुम्हाला कुठे जरी असता, तुम्ही मुंबईला असला आणि अजून कुठे रत्नागिरीला असला तरी तुम्हाला ही मदत होईल, कारण की कुठे ना कुठे आमचे कनेक्ट आहेतच. येस, दॅट विल हेल्प. पुढचा प्रश्न असा आहे की कॉलेज स्टुडंट आहे, तर इंजिनिअरिंग दरम्यान बिझनेस सुरू करायला पाहिजे का? काहीच प्रॉब्लेम नाही. माझ्याकडे खूप उदाहरणं आहे अशी की ज्यांनी इंजिनिअरिंग चालू असताना सुरू केलं. अमोल ठाकरेचा तुम्ही इंटरव्ह्यू बघा, तो वायडी झाला होता सेकंड इयरला, थर्ड इयरला वायडी झाला होता. तर तो आला म्हणे सर आता वायडी माझं वर्ष वाया जात आहे, मग काय करू, म्हटलं ट्रेनिंग घेतलं. त्याने त्याचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट होण्याच्या आधी त्यांनी व्यवसाय सुरू केला. आज ही इज व्हेरी वेल नोन ॲज एथिकल. भारताच्या दिमागदार प्रगती. देन त्याच्यानंतर मला सांगायचं काय की आमचा अक्षय बरोबडे नावाचा विद्यार्थी सेकंड इयरला असताना तो आमच्याकडे आला, थर्ड इयरला असताना. त्यामुळे सर मला काही व्यवसाय करायचा आहे, डिग्री तुम्हाला काही एवढा इंटरेस्ट नाही, पण डिग्री तर करायचीच आहे, आय वॉन्ट टू डू बिझनेस.
तो आला, त्याचा एक मित्र आला, एक पवार बंधू म्हणणार, पियुष पवार आणि पवार, हे तिघ जण आले. त्यांनी कोर्स केला, त्यांनी एक्सपोर्टचं काम सुरू केलं. नाव दे आर बिग एक्सपोर्टर्स. आमचा एक वैभव कापडणे नावाचा विद्यार्थी, तो दुसऱ्याच वर्षी आला. डिग्री घ्यायच्या आधी त्याचे 25 लाखाचं लोन सँक्शन झालं होतं. त्याची केस स्टडी तुम्हाला आमच्या युट्यूब चॅनलवर केली. त्यामुळे उद्योग आता इनफॅक्ट परदेशामध्ये वय वर्ष 12 असताना ठरवलं जातं की त्यांनी पुढे काय करायचं. आपलं ग्रॅज्युएशन होऊन जातं तरी कळतं की आपण नेमकं काय करायचं. तर संधी मिळाली आहे तर सुरू करायला पाहिजे. शिवाजी महाराजांनी 16 वर्षी ठरवून कामाला सुरुवात केली, आपणही करू शकतो, काय अडचण नाही. येस. ओके. आणि मी एक मिनिट युट्यूब चॅनल शेअर करतो. तर बेसिकली आता जे सरांनी तुम्ही आमचं उद्योगवर्धिनीचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. इकडे तुम्हाला आमचे सगळे सक्सेस स्टोरीजचे आम्ही इंटरव्ह्यूज घेतलेले आहेत. तर उद्योगवर्धिनी सक्सेस स्टोरीज ही प्लेलिस्ट तुम्ही सबस्क्राईब करू शकता, जिकडे तुम्हाला उद्योगवर्धिनीचे नेटवर्क अंडर जेवढेही ऑन्टरप्रेनर्स आहेत त्यांच्या सगळ्यांचे बघायला मिळतील. तर बेसिकली आता जो सरांनी एक्झाम्पल दिला, आणि अजून एक वैभव कापडणे 20व्या वर्षी आमच्याकडे आला आणि आज त्याचा वायरिंग मॅन्युफॅक्चरिंग मध्ये चांगला बिझनेस आहे. 11 वेळा त्याचं बँकेचं लोन रिजेक्ट झाला होता, पण उद्योगवर्धिनीकडून सपोर्ट मिळाला आणि आज त्याचा लोन पण पास झाला. तर असे बरेच एक्झाम्पल आहे. अमोल ठाकरेचा इकडे इंटरव्ह्यू आहे. तर तुम्ही बरेच लोकांचे आमच्या चॅनलवरती युट्यूब वरती इंटरव्ह्यू बघू शकता. इकडे तुम्हाला उद्योगवर्धिनीच्या नेटवर्क अंडर खूप सक्सेस स्टोरीज आहे, सगळ्यांचं तुम्हाला बघायला मिळेल. ओके. आणि ज्यांना कोर्स साठी रजिस्टर करायचं असेल त्यांनी चॅटबॉक्स वरती जी लिंक टाकली त्याच्यावरून तुम्ही या उद्योगवर्धिनीच्या वेबसाईटवर येऊ शकता. आणि इकडे तुम्हाला हा डिटेल सिलेबस तुम्हाला बघायला मिळेल. तर ही जे आता समोर दिसतंय तुम्हाला स्क्रीन वरती, एक मिनिट. सो आता तुम्हाला जी स्क्रीन वरती दिसतंय इकडे तुम्हाला डिटेल सिलेबस बघायला मिळेल आणि ऑनलाईन रजिस्ट्रेशन करता येईल. तर पहिला आठवडा, दुसरा आठवडा, जो 6 आठवड्याचा सरांनी शेड्यूल सांगितलाय तो तुम्हाला डिटेल बघायला मिळेल. तसेच कोर्स झाल्यानंतर आमचं मेन तुम्हाला पोस्ट प्रोग्राम सपोर्ट असतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला बिझनेस एस्टॅब्लिशमेंट पर्यंत पूर्ण सपोर्ट असतो. आणि तुम्हाला इकडे 6 आठवड्याचा ड्युरेशन आहे. याचं रोज रात्री टायमिंग आहे 8 ते 9:30. त्याच्यामध्ये 15 मिनिटं शेवटचे एक क्वेश्चन असतात आणि प्रत्येक बॅच मध्ये आमची 20 ऑडियन्स पर्यंत लिमिटेड असतं. आणि तुम्हाला सेम नेक्स्ट डे तुम्हाला रेकॉर्डिंग सुद्धा बघायला मिळते. तर एका दिवशी तुम्हाला रेकॉर्डिंग नाही बघायला आली, लाईव्ह यायला नाही जमलं तर तुम्हाला रेकॉर्डिंग पण बघायला मिळते. तर इकडे तुम्हाला काही मेंटर्स आमचे बघायला मिळतील पेजवरती. चांडक सर, कुलकर्णी सर, राजपूत सर, दाडे सर, हे सगळे वेगवेगळ्या इंडस्ट्रीतले एक्सपर्ट आहेत आणि यांना खूप वर्षांचा अनुभव आहे. तर हे आपल्या या कोर्स मध्ये हे काही मोजके मेंटर्स तुम्हाला दाखवते, याच्याहून जास्त असतात. आणि 7,000 याची फी आहे. सोमवार पासून हा कोर्स चालू होतोय आणि इकडे मंडे पासून चालू होतोय. 7,000 रुपये फी. आणि इकडे तुम्हाला खाली सक्सेस स्टोरी, तुम्हाला टेस्टिमोनियल वगैरे पण बघायला मिळेल. ओके. एक सूचना द्यायची मला. एक सूचना अशी आहे मित्रांनो, आमच्या एका प्रशिक्षित उद्योजकाचा इंटरव्ह्यू तुम्हाला उद्योगवर्धिनीच्या वेबसाईटवर तुम्हाला त्याची लिंक मिळेल. असं तुम्हाला सुद्धा लिंक पाठवून द्यावी. उद्या मिस्टर राधे मालपाणी म्हणून आहे, अक्षरशः कफलक झालेला हा विद्यार्थी होता. 1 रूम किचन मध्ये कसा तरी राहत होता. आज त्याने आतापर्यंत निदान 1200-1500 लोकांची राहण्याची व्यवस्था केली आहे, त्यांच्यासाठी घर बांधले, 10 चित्रपटांची निर्मिती केली आहे आणि आज अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतोय, मिलियनरी झालाय. तर राधे मालपाणी त्याची स्टोरी तुम्हाला उद्या नक्की, उद्या आपलं किती 7 वाजता 7:30 वाजता तुम्हाला याच टायमाला बघायला मिळेल. तुम्ही उद्या जरूर बघा. एडीपी गेला हा विद्यार्थी. ओके. आणि अजून एक क्वेश्चन आहे की टी मधली चहा मधला बिझनेस अपॉर्च्युनिटी, असा स्पेसिफिक प्रश्न आहे. चहा म्हणजे चहा बनवायचा आहे तुम्हाला. आता कसं की टी मध्ये ना मेनली रिपॅकेजिंग होतं. म्हणजे जे आसाम किंवा बंगाल किंवा अजून वेगवेगळ्या जिथे चहा तयार होतो तिथून तो आणून तो इथे मिक्स करणे आणि त्याच्यानंतर त्याचे रिपॅकेजिंग करणं. चहा निर्मिती इथे होत नाही. चहा प्रोसेस केलेला चहा जो आहे तो चहा इथे आणला जातो आणि त्याला आपल्याला जशी पाहिजे तशी त्याचं मिक्स तुम्ही करू शकता आणि त्याचं रिपॅकेजिंग करून तुम्हाला जसं कन्व्हिनियंट पॅकेजिंग आहे, 100 ग्रॅम, 200 ग्रॅम, 500 ग्रॅम असं तुम्ही पॅकेजिंग करून विकू शकता. तर त्याच्यामध्ये संधी आहे नक्कीच.
तुम्ही स्वतःचा ब्रँड एस्टॅब्लिश करू शकता. इथे जेवढे तुम्हाला ब्रँड दिसत आहे हे स्वतःचे काहीच नाही, यांचे नाही, चहाचे मळे नाही, काही नाही. हे काही विशिष्ट टाटा सारखे लोक सोडले तर बाकीच्यांचे काही मळे नाही. हे स्वतः फक्त रिपॅकेजिंग करतात, तर तुम्ही करू शकता ते. ओके, एक ऑडियन्स मधून क्वेश्चन आहे अजून एक. निलेश प्लीज विचारा आपला क्वेश्चन. हॅलो सर, आवाज येतोय माझा? हो येतोय. सर माझा प्रश्न असा होता की न्यू आयडियावरती काम केलेलं योग्य असेल की एक्झिस्टिंग जे आयडिया आहेत त्याच्यावरती काम केलेलं योग्य असेल? एक्झिस्टिंग आयडिया, एक्झिस्टिंग जे प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये नाविन्य आणणं जास्त चांगलं. नवीन प्रोडक्ट आहे बा. तुम्हाला शिव खेराचं वाक्य, फेमस वाक्य माहिती असेल, विनर्स डोंट डू डिफरंट थिंग्स, विनर्स डू द थिंग, दे डू द थिंग्स डिफरंटली. तीच गोष्ट नवीन पद्धतीने करणे, नाही का, तेच इनोव्हेशन असतं, नाही का. आयडिया भले त्याला काय म्हणता, ओल्ड वाईन इन न्यू बॉटल तुम्हाला आणायची, तर त्याचं स्वरूप बदला, नाही का. आयडिया शेवटी आपलं इनोव्हेशन खूप कमी लोक असतात, 100 हजारातून एखादं असतं की जे एकदम ऑल टुगेदर एकदम नवीन प्रोडक्ट असतं. बाकीचे सगळे जे प्रोडक्ट आहेत त्यांचे काय केलं असतं, आहे त्या प्रोडक्ट मध्ये काही इम्प्रुव्हमेंट्स केले असतात, त्या इम्प्रुव्हमेंट तुम्ही करा, दॅट इज अ प्रोडक्ट. थँक्यू सर. ओके. ओके, पुढचा क्वेश्चन असा आहे की जेम पोर्टल किंवा ई टेंडर याच्यामध्ये काय आहे? अगदी त्याच्यामध्ये खूप ऑपॉर्च्युनिटीज आहे, त्याची सुद्धा माहिती आपण देणार आहोत. जेम पोर्टल मध्ये तुम्हाला अनेक गव्हर्नमेंटला लागणाऱ्या ज्या ज्या काही वस्तू आहेत त्याची सगळी माहिती तुम्हाला मिळते. त्याचं रजिस्ट्रेशन कसं करायचं तेही तुम्हाला सांगतो आम्ही. टेंडरिंग वगैरे तर ते सगळं त्याच्यात दिलं जाणारच आहे. त्याच्यामध्ये खूप गव्हर्नमेंट इटसेल्फ सगळ्यात मोठं कस्टमर भारतात कोण आहे तर गव्हर्नमेंट आहे. गव्हर्नमेंटला अनेक वस्तू लागतात, तर त्याची सगळी माहिती, त्याचे वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत, ते सगळ्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटला अनेक गोष्टी लागतात, त्याचं तुम्ही काम करू शकता नक्कीच. ते सगळी माहिती आपण या कार्यक्रमात देणार आहोत जेम पोर्टलमध्ये. येस. ओके, आणि पुढचा क्वेश्चन असं आहे की हा, फॅमिली सपोर्ट जर का नसला तर कसं टॅकल करायचं? फॅमिली सपोर्ट मिळवायचा, पण फॅमिली सपोर्ट मिळवून घ्या. मिळतो, कसं आहे, त्यांचा अज्ञान असला. आता अनेक विद्यार्थी मला भेटायला आले, त्यांच्या पालकाच आहेत, त्यांच्या पालकांच्या मनात गैरसमज होते की काय आता हे काय व्यवसायात असं प्रॉब्लेम्स आहे, ती एक निगेटिव्ह बिलीफ सिस्टीम, तर ती काढा. तुम्ही नाही काढलं तर मी स्वतः इथे काढायला तयार आहे. त्यांची आपण इथे अनेक लोक माझे त्यांच्या पालकांना घेऊन आले मला भेटायला, आणि त्यांचं केलं गैरसमज. ते असे कोणतेही पालक आहे ना, हे विरुद्ध नसतात. त्यांचं काय असतं, आपला मुलगा सुरक्षित राहायला पाहिजे ही त्यांची इच्छा असते. त्यांनी कधी रिस्क घेतलेली नसते, त्यामुळे त्यांना असं वाटतं की रिस्क घेणं म्हणजे खूप अवघड आहे त्यांच्या मनात. आणि त्यांना सांगा ना, आज नोकऱ्यांची काय परिस्थिती आहे, तर आपण व्यवसाय केला तर कसं ग्रो होऊ शकतो. ठीक आहे, पहिले 1-2 वर्ष तुम्ही मला सांभाळा, नंतर मी तुम्हाला सांभाळा, असं त्यांना सांगा ना. सो फ्रेंड्स, आय डोंट थिंक देर इज एनी प्रॉब्लेम. आणि तुम्ही एकदम मनापासून ती गोष्ट करा ना. तो शाहरुख खानचा डायलॉग सांगा ना, दिल से चाहो तो होगा, बस दिल से चाहो हो जाएगा, सगळा सपोर्ट मिळतो. अजून तर मित्रांनो, आय थिंक बऱ्याच जणांचे प्रश्नांची उत्तरं इथे मिळालेली आहेत, आणि तुम्हाला सगळं कार्यक्रम सुद्धा मी सांगितलेला आहे. तर तुम्ही जरूर जी काही लिंक्स तुम्हाला दिलेल्या आहेत त्या लिंक्सवर तुम्ही जा, रजिस्ट्रेशन करा. सोमवार 25 तारखेपासून हा कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. आपण जरूर या कार्यक्रमात या, आणि आपलं एक लाईफ बदलला. अनेक लोकांसाठी हा टर्निंग पॉईंट झालेला आहे आमचा कार्यक्रम, हजारो लोकांसाठी. त्याचे सगळे इंटरव्ह्यूज तुम्हाला तिथे पाहायला मिळतील उद्योगवर्धीच्या युट्यूब चॅनलवर, तेही पहा. म्हणजे तुम्हाला एक मिळेल की हे सर, हे काही मी 36 वर्षापासून काम करतो, त्यामुळे एक रेप्युटेशन ही फक्त अशी बिल्ड नाही झाली आमची, तर त्यासाठी हे काम आहे. डेफिनेटली तुम्ही सगळे सहभागी व्हा. आपल्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो की तुम्ही जरूर उद्योजक बनण्याचा एक विचार मनात आणलाय, पण तो विचार फक्त मनात नका ठेवू, त्याला कृतीत आणा. त्याचं पहिली स्टेप म्हणजे हा कार्यक्रम. ओके, आपल्या सगळ्यांना मी नक्कीच 25 तारखेला आपलं स्वागत करेल. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.